Hello, all of you guys. Welcome back to PW platform. I hope so. Audio video clear आहे. ओके, सो सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या महत्त्वपूर्ण सेशनला. ऑल ऑफ यू गाईज वेलकम. MPSC कंबाईन एक्झामिनेशनच्या तयारीसाठी संयुक्त परीक्षा 2027 या फाउंडेशन बॅचमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आय होप ऑडिओ व्हिडिओ क्लिअर असेल. ठीक आहे, माझा आवाज तुम्हाला व्यवस्थित येतोय. सो सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या या महत्त्वपूर्ण सेशनला, ज्यामध्ये आपण आज म्हणजे या ठिकाणी व्हॉइस तुमच्या साईडला वाढवा. तो आज आपण या ठिकाणी इंडियन जिओग्राफीचा सेशन इथे डिस्कस करणार आहोत. आज आपला पहिला सेशन असणार आहे. आपण यामध्ये इंडियन जिओग्राफी सोबतच आपलं सूर्यमाला वगैरे असे सगळ्या बेसिक टॉपिक पासून आपण सर्व टॉपिक जे परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे, आपल्या प्रिलिम्स आणि मेन्स दोन्ही एक्झामच्या अनुषंगाने जे आपले सिलेबस मधले टॉपिक्स आहेत त्या अनुषंगाने आपण पूर्ण पार्ट्स जे आहेत हे इथे कव्हर करणार आहोत. सो त्याच पद्धतीने आज आपला मग फर्स्ट पॉइंट आपण इथे डिस्कस करणार आहोत. पहिला पॉइंट आहे सूर्यमाला, ग्रहांच्या संबंधित आपल्याला माहिती बघायची आहे. सूर्यग्रहण, चंद्रग्रहण आणि चंद्रकला या संदर्भात आपल्याला आजच्या या सेशनमध्ये सविस्तर माहिती अभ्यासायची आहे. सो आजच्या या सेशनमध्ये आपल्याला सूर्यमाला, सोलर सिस्टीमचा पार्ट अभ्यासायचा आहे मित्रांनो. आणि ग्रहांच्या संबंधित सर्व मूलभूत माहिती जी आवश्यक आहे, ज्या बेसिसवर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रिलिम्स पॉइंट ऑफ व्ह्यूने, मेन्स पॉइंट ऑफ व्ह्यूने प्रश्न विचारले जातात. सो त्याचा एक आपल्याला डिटेल आढावा या ठिकाणी अभ्यासायचा आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आज क्लासचा म्हणजे आपल्या या पूर्ण बॅचमध्ये जिओग्राफीचा फर्स्ट सेशन आहे, त्यामुळे मी फक्त 2-3 रूल्स तुम्हाला सांगून देतो, जे की आपल्या क्लासेसमध्ये तुम्हाला ॲज ऑलवेज रेग्युलरली फॉलो करायचे असतात. फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट रूल जो असणार आहे तो म्हणजे की क्लासेसच्या दरम्यानमध्ये लगेच जे क्लास तुम्ही बघतायत लगेच नोट्स काढत बसण्याची गरज नाहीये. पहिल्यांदा क्लास व्यवस्थित समजावून घ्या. तुम्हाला क्लासच्या नोट्स पण मिळणार आहेत सेपरेटली. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला विदिन 48 आवर्समध्ये सेपरेटली इंग्लिश PDF आणि मराठी PDF दोन्ही मिळणार आहेत. त्यामुळे दोन्ही मीडियमच्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. दुसरी गोष्ट, क्लास सुरू असताना अननेसेसरीली आउट ऑफ द टॉपिक, आउट ऑफ द सिलेबस अननेसेसरी डिस्कशन करत बसत जाऊ नका कमेंट सेक्शनमध्ये, किंवा अननेसेसरी कोणतेही क्वेश्चन्स विचारत जाऊ नका. कारण आपल्याकडे जो 1.5 तासाचा वेळ शिल्लक असतो त्यामध्ये आपल्याला अगदी व्यवस्थित पद्धतीने आपलं पूर्ण पार्ट जो त्या ठिकाणी त्या दिवशी आपण डिस्कस करणार असतो तर तो अगदी व्यवस्थित आपण पूर्ण सॉर्ट आउट करणार आहे. ठीक आहे, म्हणजे मला माहिती आहे की तुम्हाला काय काय कंटेंट पूर्ण एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने द्यायचं आहे, त्या अनुषंगाने तुम्ही पण रेडी राहत चला. तिसरी गोष्ट की ज्या दिवशी मी जे टॉपिक तुम्हाला शिकवेल त्या दिवशी सेम तुम्ही सुद्धा तुमचे रेफरन्सेस मधून पण ते टॉपिक क्लास झाल्यानंतर वाचून घेत चला. त्याच्या व्यवस्थित सेकंड रिडिंग नंतर नोट्स काढायच्या असतात. कधी पण लक्षात ठेवा, फर्स्ट रिडिंगला नोट्स काढायच्या नाही, क्लास चालू असताना त्या दरम्यान नोट्स काढायच्या नाही. कारण जेव्हा तुम्ही क्लास बघताय तर त्याला व्यवस्थित समजून घ्या. हा, तुम्हाला क्लासमधला एखादा पॉईंट वाटतोय की जो इम्पॉर्टंट आहे, तुम्ही त्याला हायलाईट करून ठेवा, म्हणजे नोट डाऊन करून ठेवा की ज्यावर तुम्हाला जास्त फोकस द्यायचा आहे रिव्हिजनच्या दरम्यान किंवा रिडिंगच्या दरम्यान, म्हणजे एकदा समजण्याकडे जास्तीत जास्त लक्ष असू द्या. ठीक आहे, सो अशा काही मोजक्या गोष्टी आहेत. वेळेनुसार जर मला काही वाटलं तर मी तुम्हाला आणखी याबद्दलचे काही पॉईंट्स आहेत हे सांगून देत जाईल की नेमकं आपल्या क्लासच्या डेकोरम व्यवस्थित राहण्यासाठी काय आवश्यक असेल. ठीक आहे, ओके. सो लेट्स बिगिन. आता फर्स्ट ऑफ ऑल आपण सोलर सिस्टीमचा ज्यावेळेस विचार करतो सूर्यमाला, आता सूर्यमाला बघत असताना आपल्याला एक गोष्ट कन्फर्म आहे की सूर्य आणि त्याच्या भोवती प्रमुख 8 ग्रह, त्याला आपण सूर्यमाला म्हणतो, त्याला आपण सोलर सिस्टीम म्हणत असतो, की जे तुम्हाला या ठिकाणी दिसते. हा मध्यभागी सूर्य आहे,
त्याच्या भोवती फिरणारे हे पूर्ण 8 ग्रह तुम्हाला दिसत असतील. आता हे 8 ग्रह जे आहेत हे त्याच्या त्याच्या कक्षेमध्ये फिरत असतात. त्याचा एक सेपरेट ऑर्बिट असतोय. बरोबर आहे. या पर्टिक्युलर ग्रहांचा अजून एक गोष्ट मी या ठिकाणी क्लिअर करतो. आता आपण डायरेक्टली बॅचचे मेन सेशन बघतोय ना, जे की प्रिलिम्स आणि मेन्स ओरिएंटेड असणार आहे. त्यामुळे मी असं अपेक्षित करतोय की तुम्ही सगळ्यांनी स्टेट बोर्ड वगैरे व्यवस्थित वाचलेलं असेल. बरोबर आहे की नाही? सो स्टेट बोर्ड वगैरे वाचून तुमचं बेसिक कन्सेप्ट व्यवस्थित पूर्ण असतील. जर तुमचं ते वाचून झालेलं नसेल तर आपले स्टेट बोर्डचेही सेशन्स आहेत, ते तुम्ही व्यवस्थित बघून घेत चला. म्हणजे काय होईल की तुम्हाला त्यातून पण बऱ्यापैकी बेसिक नॉलेज जे हे व्यवस्थित येऊन जाईल. कारण इथे सगळं बेसिक पासूनच जर कव्हर करत बसलो तर मग खूप वेळ त्यामध्ये जात असतो. त्यामुळे आपण डायरेक्टली मेन मुद्द्यांना इथे हात घालतोय हे लक्षात घ्या. ठीक आहे. बुक्स वगैरेचा पॉईंट जो आहे त्यावेळेस मी तुम्हाला अजून आपले पुढचे सेशन येतील त्यावेळेस मी सांगत राहील. आज पहिला सेशन आहे, आज समजून घेण्याकडे पहिल्या पॉईंटकडे भर द्या. बाकी बुक्स वगैरे तर मी सांगतच जाईल तुम्हाला, टेन्शन नका घेऊ. ठीक आहे. बरं, आता सोलर सिस्टीमचा जो आपण पार्ट बघतोय तर या सोलर सिस्टीम मध्ये आपल्याला सूर्य बघायला मिळतोय आणि या सूर्याच्या भोवती आपल्याला 8 ग्रह दिसून येत आहेत. दिसत आहेत सर्वांना? 8 ग्रह आहेत, ज्यामध्ये आता सूर्याच्या सर्वात जवळ आपल्याला बघायला मिळतोय मर्क्युरी. मर्क्युरीच्या नंतर दुसरा आपल्याला बघायला मिळतोय व्हेनस, शुक्र ग्रह. आलं लक्षात? व्हेनसच्या नंतर आपल्याला तिसरा ग्रह बघायला मिळतोय, तो म्हणजे नंबर देतो मी इथे तुम्हाला, नाव तर आहेच त्याला. पहिला ग्रह आहे, दुसरा आहे, अर्थ तिसरा आहे. त्याच्यानंतर मार्स जो आहे चौथा ग्रह आपल्याला दिसतोय. बरोबर. आता या 4 ग्रहांच्या नंतर तुम्हाला एक थोडासा असा ब्रॉड लाल कलरचा पट्टा दिसतोय का? थोडा हायलाइट केलेला पट्टा बघा दिसतोय याला म्हटलं जात असतंय ऍस्टेरॉइड बेल्ट. याला म्हटलं जात असतंय लघु ग्रहांचा पट्टा. बरोबर की? येस, थँक्यू समीर, थँक्यू. ओके, सो फोर्थ जो आपला जो प्लॅनेट आपण म्हणतोय तो आहे मार्स. त्याच्यानंतर आहे ऍस्टेरॉइड बेल्ट, ज्याला म्हटलं जात असतंय लघु ग्रहांचा पट्टा, की ज्याच्यामध्ये अनेक सारे छोटे मोठे सेलेस्टिकल बॉडीज आहेत, छोटे मोठे घटक आहेत. सर्व असे आपल्या ग्रहां एवढे मोठे घटक नाही आहेत त्यामध्ये. सो असा लघु ग्रहांचा पट्टा. आता लघु ग्रहांचा पट्टा कुठे दिसतो आपल्याला? आपल्याला बघायला मिळतोय मंगळ आणि गुरु या 2 ग्रहांच्या दरम्यान मध्ये आहे. ठीक आहे. मंगळ आणि गुरु या 2 ग्रहांच्या मध्ये आपल्याला बघायला मिळेल. बरं, मग आता या लघु ग्रहाच्या पट्ट्यामुळे काय फरक पडतोय एक्झॅक्टली? जो मुख्य फरक पडतोय तो म्हणजे की ह्या ऍस्टेरॉइड बेल्टच्या आतल्या बाजूला जर बघितलं, जे की सूर्याच्या अगदी जवळ आहेत, जे की सूर्याच्या अगदी जवळ असलेले ग्रह आहेत, त्याला आपण आंतरग्रह म्हणत असतो, ज्याला इनर प्लॅनेट्स आपण म्हणतो. ठीक आहे. आणि या सूर्यमालेमध्ये या ऍस्टेरॉइड बेल्टच्या बाहेरचे जे 4 ग्रह आहेत, म्हणजे या मंगळ ग्रहाच्या नंतर पुढे असलेले, जसं की आपल्याला इथे बघायला मिळेल गुरु ग्रह. आता हे आपल्याला बाहेरचे 4 ग्रह बघायला मिळतात आहे, म्हणून मी याला परत 1 नंबर देतो. ठीक आहे. एक आहे ज्युपिटर, दुसरा आहे सॅटर्न, तिसरा आहे युरेनस आणि चौथा आहे नेपच्यून. ठीक आहे. सो हे आउटर प्लॅनेट्स आपल्याला दिसतात, म्हणजे ज्याला आपण बहिर्ग्रह म्हणत असतो, बाहेरचे ग्रह म्हणत असतो, जे की आपल्याला या लघु ग्रहाच्या पट्ट्याच्या पलीकडे तुम्हाला दिसत असतील. दिसत आहेत ना? गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून. बरं, 8 ग्रह आणि या ग्रहांचा क्रम तुम्हाला समजला का सर्वांना? की ज्यामध्ये सगळ्यात पहिला ग्रह आहे सूर्याच्या जवळ आपण म्हणतोय मर्क्युरी, त्यानंतर व्हेनस, अर्थ, त्याच्यानंतर मार्स, त्यानंतर ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस आणि नेपच्यून. हे सर्व आपण या ग्रहांची रचना इथे लक्षात घेतो. कळलंय का इथपर्यंत सर्वांना? येस. सगळ्यांना समजतंय ना मी काय सांगतोय या सर्व गोष्टी? आय होप याच्यात काही कन्फ्युजन नसेल. ओके. आता माझ्या बोलण्याकडे अगदी शब्द आणि शब्द लक्ष देत चला, म्हणजे इथून पुढे तुम्ही जो माझा प्रत्येक क्लास अटेम्प्ट करणार, याच्यामध्ये मी बोलताना अनावश्यक एकही शब्द तुमच्याशी बोलणार नाही. माझं काम आहे तुम्हाला इथे पूर्ण टॉपिक व्यवस्थित समजून देणं, शिकवून देणं. त्या पद्धतीने आपला क्लास जो आहे क्लास स्टार्ट झाल्याच्या 2ऱ्या मिनिटाला माझं शिकवणं चालू झालेलं असतंय. त्यामुळे अननेसेसरीली टाइमपास किंवा तुम्हाला वाटत असेल की सर हे विचारतील, ते विचारतील, गप्पा करतील, ही काहीही गोष्ट होणार नाही.
इथे फक्त आणि फक्त तुम्ही ज्या कामासाठी पैसे मोजलेले, तुम्ही ज्या कामासाठी इथे आलेले आहात, ते गोष्टी तुम्हाला इथे 100% मिळतील. ठीक आहे, क्लिअर सगळ्यांना? म्हणजे एकदम प्रॅक्टिकल आणि एकदम इझी क्लासचं स्ट्रक्चर असतं आपलं, की ज्याच्यामध्ये उगाच अननेसेसरी तुम्हाला हे वाटायला नको की सरांनी उगाच या गोष्टी किंवा इतर गोष्टींवर चर्चा केली नाही किंवा काय. इतर गोष्टींपेक्षा आपल्याला जे टॉपिक आहे, भूगोलाचा सिलेबसच एवढा मोठा आहे की आपल्याला प्रत्येक दिवशी फक्त टॉपिकवरच बोलावं लागणार आहे. टॉपिकच्या व्यतिरिक्त बोललं की आपल्याकडे टाइम लिमिट आहे. आलं लक्षात? त्यामुळे टाइमाचं बंधन पाळून आपल्याला पूर्ण परीक्षेच्या दृष्टीने सगळ्या गोष्टी कव्हर करायच्या. क्लिअर आहे? म्हणजे क्लॅरिटी असली ना तुम्हाला तर टेन्शन नाही राहणार. म्हणजे तुम्हाला मला आता तुमच्यापैकी असे किती जण आहेत की जे माझं फर्स्ट टाइम सेशन बघतायत बरं? जर फर्स्ट टाइम असेल तर फक्त फर्स्ट लिहून पाठवा कमेंटमध्ये. आणि जर ज्यांनी आतापर्यंत बऱ्याच वेळा माझे सेशन केलेले असेल तर त्यांना माहित असेल की माझी शिकवण्याची पद्धत नेमकं काय आहे. तर ज्यांनी अनेक वेळा केलेले आहेत त्यांनी 0 टाईप करा. जे फर्स्ट वेळा करतायत त्यांनी फक्त फर्स्ट वेळा म्हणजे 1 नंबर लिहा कमेंटमध्ये. म्हणजे मला कळेल की काय आहे नेमकं सिच्युएशन. ठीक आहे, ठीक आहे. ओके, जसं दिसतंय बऱ्यापैकी तर फर्स्ट टाइमच बघतायत माझे सेशन. मोस्ट ऑफ स्टुडंट तर फर्स्ट टाइमच आहे. ठीक आहे. जेव्हा एखाद्या फॅकल्टी सोबत आपण फर्स्ट टाइम जेव्हा लेक्चर करतो, लाईव्ह लेक्चर, थोडं ट्युनिंग जमण्यासाठी बऱ्याच वेळेला थोडं काहींना प्रॉब्लेम जात असतोय की शिकवण्याची पद्धत असेल किंवा नोट्स असतील किंवा काय कन्सेप्ट असेल. तर माझं म्हणणं आहे की सुरुवातीचे एक 5 क्लासेस जे असतील ना, हे तुम्हाला थोडंसं जुळवून घ्या व्यवस्थित. मी बोलतो काय किंवा कोणते वर्ड्स वापरतो. माझा मेनली फोकस जो असतो हा टेक्निकल वर्ड्सवर असतो. मी तुम्हाला आपल्या रेग्युलर बोली भाषेत जास्त शिकवत नाही. कारण परीक्षेमध्ये तुम्हाला जी माहिती येत असते ती बोली भाषेतली नसते. ती तुम्हाला पूर्णपणे प्युअरली अकॅडमिक लँग्वेजची असते, ज्याच्यामध्ये अनेक सारे शब्दांना पर्यायी शब्द वापरले जातात, की ज्या पर्यायी शब्दांमुळे पण आपण बऱ्याच वेळेला कन्फ्यूज होत असतो. तर त्यामुळे माझा शिकवण्याचा भाग हाच असणार आहे की तुम्हाला जास्तीत जास्त क्लॅरिटी मिळाली पाहिजे. ठीक आहे? ओके, लास्ट इयर पासून केलेले आहेत. ठीक आहे, दॅट्स अ ग्रेट थिंग. ओके, ओके, हरकत नाही. हां, मग ज्यांनी माझे लेक्चर केलेले आहेत त्यांना माहीत असेल की माझी शिकवण्याची पद्धत कशी आहे. ठीक आहे? हां, तर त्यामुळे सगळ्यांना त्याचा अनुभव येईल, व्यवस्थित समजेल. एका गोष्टीची गॅरंटी देईल की तुम्हाला जिओग्राफी इथून पुढे शेवटच्या सेशनपर्यंत जेव्हा तुमचा हा पूर्ण सेशन पूर्ण कंप्लीट होईल, 100% तुमचं जिओग्राफी वन ऑफ द फेव्हरेट सब्जेक्ट बनेल याची 100% गॅरंटी. कारण तुमच्या तेवढ्या कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. ओके? येस. येस, ओके, ओके. दॅट्स अ ग्रेट थिंग. थँक यू. प्लीज लक्ष द्या आता. सो पार्ट काय बघा, की जेव्हा आपण या ग्रहांच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला फक्त एक ओव्हरव्ह्यू दाखवला, की ग्रहमाला आपली नेमकी कशी आहे. त्या ग्रहमालेमध्ये जर तुम्ही आता पूर्ण एक प्लॅनेट्सचा जर विचार करताय, जसं मी सांगितलं, की ह्या ज्युपिटरच्या अलीकडे म्हणजे बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ हे जे 4 ग्रह आहेत याला आपण अंतर्ग्रह म्हणतो, ज्याला आपण इनर प्लॅनेट्स म्हणतो. हे इनर प्लॅनेट्स जे आहे यांचं बाहेरचं जे आवरण आहे, बाहेरचं आवरण म्हणजे हे जे तुम्हाला आउटर साइड जे दिसतंय का, तर हे बाहेरचं आवरण खडकाळ स्वरूपाचं आहे, ज्याला रॉकी सरफेस आपण म्हणत असतो. खडकाळ स्वरूपाचं एक आवरण किंवा कवच आपण त्याला म्हणत असतो. ठीक आहे? बरं, अजून जर तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल, हा एक ऍक्च्युअल त्याचं साईज तुम्हाला दिसतात आहे, बरोबर? ग्रहांची साईज केवढी आहे ते तुम्हाला दिसतंय. तर जेवढे पण आंतरग्रह आहेत, 4 ग्रह बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, तर हे 4 ग्रह आकाराने छोटे आहेत. या संपूर्ण ग्रहमालेमध्ये आंतरग्रहांचा आकार छोटा आहे, पण त्यांची घनता जास्त आहे. दुसरी गोष्ट, की जे बहिर्ग्रह आहेत म्हणजे हे जे बाहेरचे ग्रह तुम्हाला दिसतात आहे, ज्यामध्ये गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून, तर या 4 ग्रहांचा आकार मात्र मोठा आहे. प्लुटो हा ग्रह नाहीये. आता काय असतं की सर प्लुटो ग्रह का बरं नाहीये? कोणत्याही ग्रहाची ग्रह म्हणून मान्यता असण्यासाठी 4 निकष असतात. पहिला निकष असतो की तो ग्रह सूर्याभोवती फिरणारा पाहिजे. आता सर प्लुटो तर सूर्याभोवती फिरतोय. दुसरा निकष की तो स्फेरिकल असला पाहिजे, तो ग्रह गोलाकार असला पाहिजे. बरं सर प्लुटो पण तर गोलाकारच आहे. तिसरी गोष्ट की त्याची जी ऑर्बिट आहे म्हणजे सूर्याभोवती फिरत असताना जी त्याची कक्षा आहे, ही कक्षा पूर्ण क्लीन पाहिजे. म्हणजे त्या कक्षेमध्ये इतर कोणताही अदर ऑब्जेक्ट नसावा. तर मात्र प्लुटोच्या बाबतीत तिथे प्रॉब्लेम आहे, कारण प्लुटोच्या कक्षेमध्ये अदर ऑब्जेक्ट्स पण आहे
आणि त्याच्यामुळे त्याची ऑर्बिट जी आहे ही क्लीन नाहीये आणि ह्या एका निकष पूर्ण न केल्यामुळे त्याची ग्रह म्हणून मान्यता कॅन्सल झाली. तो आता डॉर्फ प्लॅनेट म्हटला जातो, ज्याला बटू ग्रह म्हटलं जातं. ठीक आहे. आणि चौथा ग्रह की तो ग्रह हा दुसऱ्या ग्रहाचा उपग्रह नसावा. समजलं. हे 4 निकष असतात. 4ही निकष जो ग्रह पात्र ठरतो, पूर्ण करतो, त्याला ग्रह म्हणून इलिजिबिलिटी असते. त्याला नाहीये कारण एक ऑर्बिट, त्याचा ऑर्बिट जो आहे हा क्लीन नाहीये, म्हणून त्याची ती मात्र जी अट आहे किंवा ती पात्रता पूर्ण केली नाही म्हणून त्याची मान्यता रद्द. ठीक आहे सर. सर आउटर प्लॅनेट्सचं जे कवच आहे ते कसं आहे? तर आउटर प्लॅनेट्सचं कवच जे आहे आयसी सरफेस आहे, थोडं बर्फाळ स्वरूपाचं आहे. बरोबर की नाही? बर्फाळ स्वरूपाचं आहे. आणि मी जसं सांगितलं की हे जायंट आहेत, आकाराने मोठे मोठे आहेत. आता ठीक आहे, आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट असते की आता ज्यावेळेस तुम्ही हे ग्रह बघता ते हे मोठे मोठे ग्रह याच्यामध्ये विभाजन झालं ते ऍस्टेरॉइड बेल्टमुळे की जो लघु ग्रहांचा पट्टा आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा या सेलेस्टिकल बॉडीज जे आहेत म्हणजे हे अवकाशीय घटक जे आहेत. आता ऑर्बिटचा अर्थ काय होत असतो की ऑर्बिट म्हणजे जेव्हा ग्रह हे सूर्याभोवती फिरत असतात. आलं लक्षात? जेव्हा ग्रह सूर्याभोवती फिरतात त्याला म्हटलं जात असतं त्या ग्रहांची कक्षा. सूर्याभोवती भ्रमण करणं म्हणजे ज्याला रिव्हॉल्युशन आपण म्हणतो, परिभ्रमण म्हणतो. तर सर्व प्लॅनेट्स जे आहेत हे अँटी क्लॉकवाईज फिरतात. म्हणजे काय की हा एरो दिसतोय का सगळ्यांना? बघा हा येलो कलरचा एरो दिसतोय का, जो मी रेड दाखवला आता. तर हे सर्वच्या सर्व ग्रह जे आहेत हे सूर्याभोवती, हा जर सूर्य असेल तर हे सगळे ग्रह अँटी क्लॉकवाईज फिरतात. आलं लक्षात? अँटी क्लॉकवाईज या शब्दासाठी परीक्षेत तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी मराठीमध्ये पर्यायी शब्द जो दिला जाईल तो म्हणजे अपसव्य. की सर्व ग्रह सूर्याभोवती भ्रमण करत असताना अपसव्य पद्धतीने करतात. तिथेच मात्र तुमचं बघा कन्फ्युजन क्रिएट होईल की सर अपसव्य म्हणजे नेमकं काय असतं? तर अपसव्याचा अर्थ होतो अँटी क्लॉकवाईज. सव्य शब्दाचा अर्थ होत असतोय क्लॉकवाईज. हे लक्षात असू दे, हे खूप महत्वाचं आहे. याच्यावरच तुमचं वास्तविक जो आहे हा क्वेश्चन जो आहे हा विधानांमध्ये येऊ शकतो. आलं लक्षात सर्वांना? बर, मग सर ही गोष्ट कळली. आता सर ऍक्सिसचा अर्थ काय होत असतो? ऍक्सिस म्हणजे की प्रत्येक ग्रह जो आहे हा त्याच्या स्वतःच्या ओन ऍक्सिसला. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल मी हा एक चक्कर मारला. ठीक आहे. हा काय झाला? हा स्वतःच्या ऍक्सिसला एक चक्कर पूर्ण झाला. बरोबर की नाही? हा स्वतःच्या ऍक्सिसला एक चक्कर पूर्ण झाला. सो प्रत्येक ग्रह स्वतःच्या ऍक्सिसलाही फिरत असतो. मग स्वतःच्या ऍक्सिसला फिरणारी रचना, मग आता जसं की बुध ग्रह, शुक्र, पृथ्वी, मंगळ हे जे ग्रह आहेत, आता या सगळ्या ग्रहांमध्ये पॉइंट एकच आहे, सुरुवातीपासून दुसरा आणि शेवटून दुसरा. शेवटून दुसरा म्हणजे युरेनस आणि सुरुवातीपासून दुसरा म्हणजे शुक्र. हे 2 ग्रह स्वतःच्या ऍक्सिसला पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात. ठीक आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात. बाकीचे सगळेच्या सगळे ग्रह स्वतः भोवती फिरत असताना पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात. जसं की पृथ्वी. पृथ्वी कशी फिरते? पश्चिमेकडून पूर्वेकडे. बरोबर की नाही? वेस्ट टू ईस्ट. बाकी सगळे ग्रह वेस्ट टू ईस्टच आहे. फक्त सुरुवातीपासून दुसरा आणि शेवटून दुसरा म्हणजे व्हेनस आणि युरेनस. नस लक्षात ठेवा. शेवटी एनयूएस आहे दोघांच्या पण. युरेनसच्या पण शेवटी एनयूएस आहे, व्हेनसच्या पण शेवटी एनयूएस आहे आणि युरेनसच्या पण शेवटी एनयूएस आहे. ठीक आहे. आलं लक्षात? सफिक्स लक्षात ठेवा शेवटचे 3 अक्षर. त्यावरून तुम्हाला ते लक्षात ठेवणंही सोपं जाईल. हा एक पॉइंट मात्र युरेनसच्या बाबतीत आहे की युरेनसचा ऍक्सिस जो आहे ना हा 98 डिग्रीने टिल्टेड आहे. आता फॉर एक्झाम्पल समजून घ्या, हा युरेनस ग्रह जर मी बोललो की हा पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतोय, आता त्याचा ऍक्सिस जर 98 डिग्रीने टिल्टेड आहे, मग काय अर्थ झाला की त्याचा जो फिरण्याची गती किंवा फिरण्याचा जो काही पॉइंट असेल तो वरतून खाली असेल. म्हणून युरेनस तुम्हाला उत्तरेकडून दक्षिणेकडे फिरताना दिसतो. बरोबर की नाही? म्हणून तो आपल्याला नॉर्थ कडून साऊथ कडे जाताना दिसतो. सगळे क्लासेस म्हणजे बॅच जी आहे ही बायलिंग्वल आहे. याचा अर्थ तुम्हाला कंटेंट जो आहे ना हा स्क्रीनवर वगैरे इंग्लिशमध्ये पण असणार आहे. जे मी सांगतोय त्या गोष्टी इंग्लिशमध्ये पण, म्हणजे शिकवण्याचं पूर्ण मीडियम इंग्लिश नसणार आहे. हे तुम्हाला बॅच जॉईन करण्याच्या वेळेसच सांगितलेलं होतं. शिकवण्याचा पूर्ण पॉइंट जो असेल हा तुमचा मराठी आणि इंग्लिश मिक्स असेल, कम्प्लीट इंग्लिश नसेल. येते लक्षात? आणि प्रत्येक इम्पॉर्टंट घटकांसाठी वर्ड्स इंग्लिशमध्येही मी सांगतच असतोय, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका.
क्लिअर आहे? हे सगळ्यांना लक्षात आलं का मग आता की ग्रह आणि ग्रहांची रचना, त्यांचं परिवलन, परिभ्रमण, त्यांची दिशा आलं लक्षात कशा प्रकारे आहे, सव्य अपसव्य ही कन्सेप्ट काय आहे. आय होप हे समजलेलं असेल. आता पुढचा पॉइंट आपण बघूया की जेवढे पण मी तुम्हाला हे संपूर्ण 8 ग्रह सांगितलेले आहेत त्या ग्रहांच्या संबंधित स्पेसिफिक सविस्तर माहिती बघावी लागेल आपल्याला, कारण ते आपल्याला परीक्षेत विचारलं जातं. सो आता एक एक पार्ट बघूया. जसं की मर्क्युरी म्हणजे बुध ग्रह. ठीक आहे, बुध ग्रह. आता ग्रहाचं नाव आहे बुध. त्याचे वैशिष्ट्य काय आहेत? वैशिष्ट्यामध्ये तुम्हाला दिसेल की हा या सूर्यमालेतला सर्वात छोटा ग्रह आहे. स्मॉलेस्ट प्लॅनेट ऑफ द अर्थ, म्हणजे स्मॉलेस्ट प्लॅनेट ऑफ द सोलर सिस्टीम. ठीक आहे. जिओसाठी मी एकदा आज बुक सांगून देतो तुम्हाला, कारण तुमच्या घडी घडी प्रश्न राहतील. तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही सर्वांना, तुम्हाला मी बुक आताच सांगून देतो. परत विचारू नका फक्त, कारण तुम्हाला थोडा पण दम धीर नसतोय. जिओग्राफीसाठी तुम्हाला फक्त एवढे 3च पुस्तकं पाहिजे आहेत. ठीक आहे, आलं लक्षात? आता आजच सांगितलेलं आहे तुम्हाला. बुक्स बद्दल मी सांगत होतो, मी बोलतो प्रत्येक वेळेस की तुम्हाला कुठे काय काय वापरायचं, बट तुम्हाला पहिल्या सेशनला पाहिजे असतं. लिहून टाका हे 3 पुस्तकांच्या व्यतिरिक्त तुम्ही काही नाही केलं तरी चालेल. इंडियन जिओग्राफीसाठी एक तर एबी सौदींचं वापरा किंवा माजिद हुसेन यांचं वापरा. महाराष्ट्राच्या भूगोलासाठी अजून एक पर्याय आहे, दीपस्तंभ पब्लिकेशनचा. आलं लक्षात? वर्ल्ड जिओग्राफीसाठी दीपस्तंभ. आलं लक्षात? हा माहित आहे ना, ते प्रत्येक क्लासमध्ये तसंच असतं. ते पहिल्याच दिवशी सगळं पाहिजे असतं. काय बोलणार? माजिद हुसेन यांचं पुस्तक इंग्लिश मराठी दोन्हीसाठी अवेलेबल आहे. वर्ल्ड जिओग्राफी इंग्लिशमध्ये पाहिजे असेल तर माजिद हुसेन यांचंच आहे. महाराष्ट्राचा भूगोल इंग्लिशमध्ये प्रॉपर बुक नाही आहे की जे मी रिकमेंड करू शकेल. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला आपल्याच क्लासमध्ये करावं लागेल. हा, ठीक आहे. हा, मग तेच सांगतोय ना की इथे महाराष्ट्रासाठी तुम्ही हे दोन्ही रेफरन्सेस रासू द्या जवळ, कारण तुम्हाला ते फायद्याचे ठरतील दोन्ही पण रेफरन्सेस. क्लिअर? ओके, चला आता लक्ष द्या. सगळ्यात छोटा ग्रह आहे मर्क्युरी म्हणजे बुध ग्रह, की जो सोलर सिस्टीमचा सगळ्यात छोटा प्लॅनेट आहे. दुसरं की सर प्रॉक्झिमिटी टू सन, मर्क्युरी जो आहे हा सूर्यमालेतला सूर्याजवळचा अगदी जवळचा, सूर्याच्या अगदी जवळ असणारा ग्रह जर विचारला तर तो आहे बुध ग्रह, मर्क्युरी. हे लक्षात घ्या. ठीक आहे. तिसरी गोष्ट की या ग्रहाचा जो सरफेस आहे, जे कवच आहे, तर ते कवच पूर्णपणे खडकाळ स्वरूपाचं आहे, रॉकी स्वरूपाचं आहे आणि हेवीली क्रेटर्ड आहे. क्रेटर्ड म्हणजे काय की त्याच्यावर खड्डे खूप सारे, जसे चंद्रावर तुम्हाला खाच खळगे दिसतात ना, त्याच पद्धतीचे खाच गळगे तुम्हाला या पर्टिक्युलर या बुध ग्रहावर देखील बघायला मिळतात. ठीक आहे. दुसरी गोष्ट की सर या बुध ग्रहावर ऍटमॉस्फिअर कसं आहे, तिथे क्रस्ट कवच कसं आहे. जर वातावरण बघितलं तर इथे अगदी वातावरणाचा पातळ थर तुम्हाला बघायला मिळत असतो. बट यामध्ये कंपोज्ड मोस्टली ऑफ ऑक्सिजनचं प्रमाण तिथे असल्याचे काही पुरावे आपल्याला बघायला मिळतात. सोडियम आहे, हायड्रोजन आहे, हेलियम आहे, पोटॅशियम आहे, यासारखे घटक तिथल्या ऍटमॉस्फिअरमध्ये आपल्याला दिसून येतात. हा, मग जर तुम्ही कवच बघितलं तर कवच जे आहे हे सिलिकेट सारख्या खडकांपासून बनलेलं आहे. जे कवच तयार झालेलं आहे हे तुमचं सिलिकेट खडकांपासून तयार झालेलं आहे, की ज्याच्यातून आपल्याला काही मेटल्स पण आढळू शकते. मिनरल्स जर बघितलं तर बुध ग्रहावर खनिजांची रचना सिलिकेट्स, सल्फाइड्स आणि ऑक्साइड्स आढळतात. हे लक्षात घ्या. तुम्हाला रेफरन्सेसमध्ये एवढे डिटेलमध्ये कंटेंट नाही दिलेलं आहे की कुठे कुठे काय काय आढळत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने क्वेश्चन्सचा जर तुम्ही विचार करत असाल तर हे लक्षात असू द्या बरं का, हे खूप आवश्यक आहे तुमच्यासाठी. आलं लक्षात? हा, इंग्लिश मीडियमसाठी सांगितलं ना रे,
माजिद हुसेन यांचं पुस्तक जे आहे वर्ल्ड जिओग्राफी इंग्लिशमध्ये पण आहे, मराठीमध्ये पण आहे, वर्ल्डसाठी पण आणि इंडियासाठी पण. महाराष्ट्राच्या भूगोलाचं इंग्लिश रेफरन्स असं ऑथेंटिक रेफरन्स अवेलेबल नाहीये, म्हणून मी तुम्हाला सांगत नाहीये. आलं लक्षात? हा, मग त्याच्यासाठी तुम्ही आपल्या पीडब्ल्यूच्या नोट्स असतील इंग्लिश मीडियमसाठी किंवा AB सौदी आणि दीपस्तंभ हे रेफरन्स फॉलो करा. अगदी इझी आहे, काही असं कॉम्प्लिकेटेड नाहीये. ठीक आहे. ओके. सो आता हे 3 घटक आपल्याला समजले. मग सर बुध ग्रहाचं तापमान कसं असतं? तर आता बुध ग्रहावर तुम्हाला एक्स्ट्रीम टेम्परेचर बघायला मिळत असते, म्हणजे एक्स्ट्रीम टेम्परेचर व्हेरिएशन तुम्हाला बघायला मिळतं. कसं काय? दिवसाचा वेळ जर तुम्ही बघितला तर बुध ग्रहावर जवळपास 430 डिग्री सेल्सिअस तापमान असतंय आणि हेच जर तुम्ही रात्रीच्या वेळेस बघितलं तर ते -180 डिग्री पर्यंत तापमान जात असते, -180 डिग्री सेल्सिअस पर्यंत. याचा अर्थ आपल्याला बघायचा आहे की टेम्परेचरमध्ये होणारं व्हेरिएशन बदल हा प्रचंड मोठा आहे. दुसरं की सर सूर्याभोवती भ्रमण करण्यासाठी किती कालावधी लागतोय? तर 88 दिवस लागतात. 88 दिवस म्हणजे काय की मर्क्युरी म्हणजे बुध ग्रह सूर्याभोवती एक फेरी 88 दिवसात पूर्ण करतो आणि स्वतःच्या ऍक्सिस भोवती जर बघितलं तर तो ऑलरेडी आपल्याला 59 दिवसांमध्येच एक फेरी जो आहे हा स्वतःच्या ऍक्सिसला पूर्ण करत असतो. समजतंय? 59 डेज. बरं, मग सर या ग्रहाचा शोध कुणी लावला? हा जो ग्रह आहे बुध ग्रह हा प्राचीन कालावधीपासून आहे, त्याच्यामुळे कोण्या एका व्यक्तीला त्याचं श्रेय देणं हे योग्य ठरत नाही, कारण ऑलरेडी असा कोणी पर्सन नाही की ज्यांनी एकट्याने शोध लावलेला आहे. आलं लक्षात? हा, बरं, मग सर ह्या ग्रहाच्या बाबतीमध्ये उपग्रहांची संख्या किती आहे? सो मर्क्युरीला कोणताही उपग्रह नाही, याला उपग्रह नाही हे लक्षात घ्या. ठीक आहे. दुसरं सर व्हेनस सूर्यमालेतला दुसरा ग्रह. आता हा जो दुसरा ग्रह आहे याचं म्हणजे आपण जर त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघितले तर कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत? ब्राइटेस्ट प्लॅनेट आहे, म्हणजे काय की सर्वात तेजस्वी ग्रह म्हणू शकतो आपण याला. व्हेनस जो आहे हा ब्राइटेस्ट प्लॅनेट म्हटला जात असतो. रात्रीच्या वेळेस आकाशातला चमकणारा ग्रह म्हणून आपण त्याला बघतो. मोस्टली शुक्र ग्रहाला आपण या ठिकाणी इव्हिनिंग स्टार किंवा मॉर्निंग स्टार अशा नावाने देखील त्याला ओळखतो. मग कधी कधी प्रश्न जे येतात ना ते या पद्धतीने येतात की खालीलपैकी दिलेल्या वैशिष्ट्यांनुसार योग्य ग्रहाचे वैशिष्ट्य ओळखा. म्हणजे तुम्हाला वैशिष्ट्य दिले जातील 2-3 आणि त्यावरून सांगितलं जाईल की ह्या वैशिष्ट्यांना अनुसरून ग्रह कोणता आहे ते ओळखा. असे प्रश्न येतात. किंवा एखाद्या ग्रहाच्या संबंधित काही वैशिष्ट्य देतील आणि सांगतील की योग्य विधान आहे का अयोग्य विधान आहे. आले लक्षात? सो या बेसिसवर तुमचे ह्या टॉपिकवरचे प्रश्न येतात. म्हणजे तुम्हाला प्रश्नाचा अंदाज पण येऊन गेला की प्रश्न कसा असेल. समजला प्रश्नांचा अंदाज काय आहे? प्रश्न तुम्हाला यामध्ये एकतर विधानात्मक प्रश्न, विसंगत स्वरूपाचे प्रश्न, विसंगत म्हटलं म्हणजे योग्य अयोग्य, जोड्यांचे प्रश्न किंवा फॅक्च्युअल प्रश्न असे वेगवेगळे प्रकारचे प्रश्न तयार होतात. मग त्याचा तुम्हाला विचार इथे व्यवस्थित करून ठेवायचा असतोय. माहिती तर हीच असणार आहे, माहितीमध्ये बदल नसतो, फक्त प्रश्न प्रकारांमध्ये बदल असतो आणि त्या प्रश्नांचे प्रकार बदलल्यामुळे आपण कन्फ्यूज होत असतो. त्यामुळे जेव्हाही तुम्ही हा टॉपिक आता अभ्यासतात आहे तर जेव्हा तुम्ही रिव्हिजन देणार तर हा पण विचार करत चला की ह्या टॉपिकवर कसे प्रश्न तयार होऊ शकतील. कारण जेव्हा तुम्ही प्रश्नांच्या पॉसिबिलिटीचा विचार तुमच्या माइंडमध्ये ठेवणार ऑटोमॅटिक तुम्हाला ज्यावेळेस ही टॉपिकची अंडरस्टँडिंग होणं गरजेचं आहे, प्रॉपर तुम्हाला कळलेलं असतंय की इथे मॅक्झिमम प्रश्न किती खोलात येऊ शकतो आणि किती वरवर येऊ शकतोय. सो याचा अंदाज तुम्हाला स्वतः लावायचा आहे. समजलं? हा, टॉपिक हाच आहे. फक्त जसं मी तुम्हाला सांगितलं की वैशिष्ट्य देतील मग विचारतील किंवा एखाद्या ग्रहाच्या संबंधित त्याचा ॲटमॉस्फिअर देतील, त्याचं कवच बद्दल माहिती देतील किंवा मिनरल्स देतील आणि मग तुम्हाला सांगतील ओळखा आता याच्यामध्ये हा ग्रह कोणता आहे. तर ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तर या ग्रहाच्या बाबतीमध्ये वातावरण जर बघितलं तर अगदी जाड वातावरणाचा थर असतोय की ज्या वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त आहे आणि सोबतच सल्फ्युरिक ऍसिडचेही ढग तिथे आढळतात. आलं लक्षात? सल्फ्युरिक ऍसिडचे ढग. मग हा प्लॅनेट कोणता आला? हा आला व्हेनस, की जिथे CO2चं प्रमाण जास्त आहे
आणि सोबतच सल्फ्युरिक ऍसिडचे क्लाउड्स पण आहेत. बरं, कवच कसं आहे सर? कवच जे आहे हे बेसॉल्ट पासून बनलेलं आहे. सर बेसॉल्ट म्हणजे तेच का? कारण तुम्ही सांगत होते की सर या ग्रहाच्या सरफेसवर आपल्याला खडकाळ स्वरूपाचं आवरण आहे, पर्वत आहे, दऱ्या खोऱ्या आहे आणि विशेष म्हणजे ज्वालामुखीच्या बाबतीमध्ये ज्वालामुखीच्या दृष्टीने जर बघितलं तर तुम्हाला इथे व्होल्कॅनिक प्लेन्स बघायला मिळतात. आलं लक्षात? व्होल्कॅनिक प्लेन जे आहे हे आपल्याला इथे बघायला मिळत असतं. त्यानंतर आता इथे सर दिसून आलं की सर व्होल्कॅनिक प्लेन्स आहेत म्हणजे ज्वालामुखी उद्रेकामुळे आहेत, तर तिथे बेसॉल्ट सारखा खडक पण असेल. मिनरल्स जर बघितले तर मला या ठिकाणी बेसाल्टिक रॉक बघायला मिळतात आहे, अग्निजन्य खडक बघायला मिळतात आहे की ज्याच्यामध्ये सल्फरचे काही कंपाऊंड्स दिसतील तुम्हाला. मग येतो पॉइंट की सर रिव्हॉल्युशन पिरियड किती आहे याचा. म्हणजे जर मी शुक्र ग्रहाचा विचार केला आणि सूर्याभोवती फिरण्यासाठी त्याला किती वेळ लागतात, तर या ठिकाणी त्याला लागतात 225 दिवस आणि स्वतः भोवती फिरण्यासाठी लागतात त्याला 243 दिवस. जर तुम्ही आतापर्यंत PYQ व्यवस्थित अनालाइज केलेलं असेल तर तुम्हाला समजेल की आतापर्यंत मॅक्झिमम क्वेश्चन्स शुक्र ग्रहाच्या रिलेटेड आलेले होते. ते का? त्याचं पण कारण आहे की हा ग्रह असा आहे की त्याचे वैशिष्ट्य जास्त आहे. पहिलं की ज्यावेळेस हा ग्रह सूर्याभोवती फिरतोय ॲज इट इज अँटी क्लॉकवाईज फिरतोय, अपसव्य फिरतोय. पण जेव्हा तो स्वतः भोवती फिरतोय, स्वतः भोवती ज्यावेळेस तो फिरतोय तर तो मात्र पूर्वेकडून पश्चिमेकडे म्हणजे तो सव्य पद्धतीने फिरतोय. आलं लक्षात? जेव्हा तो स्वतःच्या ऍक्सिसला फिरतोय तर तो सव्य फिरतोय, बट जेव्हा तो सूर्याभोवती फिरतोय तर तो अपसव्य फिरतोय. हे लक्षात असू द्या. त्याच्यामुळे हा एक प्रश्नाचा भाग झाला. दुसरा प्रश्नाचा भाग की जो जेव्हा सूर्याभोवती फिरतोय तर त्याला 225 दिवस लागतात, पण स्वतः भोवती फिरायला 243. म्हणजे काय की शुक्र ग्रह असा आहे की ज्या ठिकाणी दिवसाचा कालावधी हा वर्षाच्या कालावधीपेक्षा जास्त आहे. कारण एक फेरी पूर्ण होईल तर एक दिवस पूर्ण होईल ना स्वतः भोवती, आणि सूर्याभोवती एक फेरी पूर्ण होईल तर त्या ठिकाणी 1 वर्ष होईल. मग हा जो एक डिफरन्स आहे यामुळे पण या गोष्टीवर प्रश्न येत असतात. बरं, अजून एक गोष्ट की जर हा ग्रह ईस्ट कडून वेस्ट कडे जर फिरतोय तर याचा अर्थ ह्या ग्रहावर सूर्य आपल्याला पश्चिमेला उगवताना दिसेल. मग तुम्हाला हा पण प्रश्न येऊ शकतो की सूर्य पश्चिमेला उगवताना दिसेल असा ग्रह कोणता आहे तो? बरोबर की नाही? तर तो शुक्र ग्रह आहे. आलं लक्षात? ठीक आहे. आय थिंक वन ऑफ द मोस्ट क्लिअर लेक्चर तुम्हाला माझ्या प्लॅटफॉर्म म्हणजे माझ्या इथे तुम्हाला दिसून येईल, माझ्या लेक्चरमध्ये तुम्हाला दिसेल. म्हणजे एकदम क्लॅरिटी व्यवस्थित, ऑडिओ व्हिज्युअल्स व्हिडिओ पण व्यवस्थित दिसेल, टेक्स्ट पण व्यवस्थित दिसेल. जर तुम्ही अगदी छोट्या डिव्हाइसवर बघत असाल तर मात्र थोडंसं तुम्हाला प्रॉब्लेम जाणवू शकतो, बट नॉर्मली सगळ्या विद्यार्थ्यांना एव्हरीथिंग म्हणजे सगळी क्लॅरिटी जी आहे अगदी बेस्ट आहे. आलं लक्षात? जर तुम्ही खूपच छोट्या डिव्हाइसवर बघत असाल किंवा छोट्या स्क्रीनवर बघत असाल तर मात्र तुम्हाला तो प्रॉब्लेम जाणवू शकतो की फॉन्ट क्लिअर नाही वगैरे. बट वन ऑफ द क्लिअर सेशन जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला माझ्या एंडला तर नक्कीच दिसेल, याची मी स्वतः गॅरंटी देतो तुम्हाला. ठीक आहे? ओके. आता तुम्हाला हे समजलं की परिभ्रमण काय आहे आणि परिवलन काय आहे आणि त्याच्यामध्ये जी क्वेश्चनची प्रोबॅबिलिटी ती कुठे येऊ शकते. बरं सर, या ग्रहाचा शोध कोणी लावला? जसं की मर्क्युरीच्या बाबतीत पण सांगितलं की कोणी शोध नाही लावलाय. व्हेनसचा पण असा कोणा एका व्यक्तीला किंवा शोध लावल्याचं क्रेडिट देणं हे पण नाहीये. त्यामुळे शोध कोणी लावला वगैरे हा पॉइंट इथे येणार नाही. उपग्रहांची संख्या, सो शुक्र ग्रहाला पण उपग्रह नाही. शुक्र ग्रह जो आहे त्यालाही उपग्रह नाही. पुढे अर्थचा पॉइंट बघूया. अर्थ, ठीक आहे, आपला ग्रह. आता अर्थच्या रिलेटेड आपण बघतोय की सर एकमेव असा प्लॅनेट आहे सध्या तरी की ज्याच्यावर सजीव सृष्टी अस्तित्वात आहे. बरोबर की ज्या ठिकाणी जीव आहे, जीवन आहे, पाणी आहे, इथे ऍटमॉस्फिअर आहे की जे सजीवांसाठी सस्टेनेबल आहे. सोबत इथे वॉटर बॉडीज आहे. बरोबर की नाही? दुसरी गोष्ट की सुटेबल टेम्परेचर रेंज आहे की ज्या ठिकाणी बायोटिक कंपोनंट सस्टेन करतील, जैविक घटक या ठिकाणी जिवंत राहतील. आलं लक्षात? सो असा एकमेव ग्रह ज्याचा सरफेस 71% पाण्याने व्यापलेला आहे
बरोबर की नाही, आणि बाकी 29% जो कॉन्टिनेंट असेल किंवा आपल्याला जे पण काही इतर आयलँड्स असतील त्यांनी व्यापलेला आहे. सो पृथ्वीच्या रिलेटेड अगदी साधी सोपी माहिती, कारण वेल नोन प्लॅनेट आहे, आपण त्याच्यावर राहतोय, आपल्याला माहित आहे काय काय नाहीये. मग ऍटमॉस्फिअर जर पृथ्वीचं बघितलं तर याच्यामध्ये ऑलमोस्ट 78% जो आहे नायट्रोजन आपल्याला बघायला मिळेल, आणि ऑलमोस्ट 21% आपल्याला ऑक्सिजन बघायला मिळतो, आणि रिमेनिंग आपल्याला इतर जे अदर गॅसेस आहेत छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये हे आपल्याला बघायला मिळत असतात. सो पृथ्वीचं आवरण हे पण सजीव सृष्टीला सस्टेन होईल किंवा सजीव सृष्टी यामध्ये जिवंत राहू शकेल यासाठी ऑक्सिजनची जी गरज पडते ती या वातावरणामध्ये मुबलक प्रमाणात आहे. दुसरी गोष्ट की सर क्रस्ट रिलेटेड काय सांगता येईल? कवच, पृथ्वीचं कवच. आता पृथ्वीचं कवच जे आहे यामध्ये टेक्टॉनिक प्लेट्स दिसतात आपल्याला. टेक्टॉनिक प्लेट्स म्हणजे काय? की जे भूपट्ट आहेत. भूपट्ट म्हणजे तुम्ही आत्ताच्या घडीला कॉन्टिनेंट समजून घ्या, ठीक आहे, खंड समजून घ्या. म्हणजे मला पुढे चलून मी जेव्हा तुम्हाला टेक्टॉनिक प्लेट्सचं जे वर्ल्ड मॅप दाखवेल त्यावेळेस तुम्हाला कळेल की ह्या प्लेट्स नेमकं ऍक्च्युअल काय आहे, कारण त्याच्याशी संबंधित अजून मला माहिती तुम्हाला सांगायची आहे पुढे चलून. पण आतापुरतं हे लक्षात घ्या की हे ज्या प्लेट्स आहेत म्हणजे भूकवच जे आहेत हे एक म्हणजे तुकड्यांच्या स्वरूपामध्ये आहे. जसं की आफ्रिका एक वेगळा तुकडा आहे, युरोप वेगळा तुकडा, म्हणजे आशिया वेगळा तुकडा आहे, ऑस्ट्रेलिया वेगळा आहे, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका, पॅसिफिक प्लेट एक वेगळी आहे. तो जगामध्ये 7 महत्वाच्या प्लेट्स आहेत. पण ह्या टेक्टॉनिक प्लेट्सची होणाऱ्या हालचालीमुळे पण आपल्याला हे सगळे खंड इकडे तिकडे झालेले दिसून येत असतात, आणि जेव्हा ही हालचाल घडते ऍक्च्युअल त्यावेळेस आपल्याला भूकंप किंवा व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटी यासारख्या गोष्टी ज्या आहेत या दिसून येत असतात. आणि पृथ्वीवर जर सगळ्यात जास्त आढळणारं मिनरल्स जर विचारलं गेलं तर मिनरल्स आहे क्वार्ट्स, फेल्डस्पार आणि मायका. क्वार्ट्स, फेल्डस्पार आणि मायका हे जे खनिज आहेत हे आपल्याला पृथ्वीवर सर्वात जास्त प्रमाणामध्ये आढळतात, म्हणजे पृथ्वीच्या सरफेस एरियावर आपल्याला जास्त आढळतात. बरं, पण मग सर पृथ्वीचं तापमान कसं आहे नेमकं? मग पृथ्वीचं तापमान ऍव्हरेज आपण 15 ते 16 डिग्रीच्या आसपास बघत असतो. आलं लक्षात? पृथ्वीचं जे टेम्परेचर आपल्याला बघायला मिळतंय, आलं लक्षात? सो बघा हे ऍज म्हणजे आता असं तर नाही सांगता येणार की सर हे टेम्परेचर तिथे जाऊन मोजलेलं आहे का, कारण पॉसिबलच नाही ना त्या गोष्टी. हे अभ्यासाअंती दिसून आलेलं आहे की अशा अशा गोष्टीमध्ये एवढं टेम्परेचर असण्याची संभाव्यता आहे किंवा एवढं टेम्परेचर असण्याची शाश्वती आहे. वास्तविक तुम्ही म्हणणार सर मिनरल्स पण कसं काय समजलं? अभ्यासाअंतीच, की जे काही पुरावे मिळालेले असतील किंवा सॅटेलाइटद्वारा जो काही स्टडी झालेला असेल त्यातूनच आपल्याला या गोष्टी मिळतात. बट तिथं जाऊन ते मेजरमेंट कसं होतंय किंवा कोणी केलं दिस इज नॉट अवर पार्ट. ते आपला पार्ट नाहीये, कारण त्या गोष्टीत अशी डिटेल माहिती पण आपल्याला दिली जात नाही, त्यामुळे ते मला पण ते लक्षात घेण्याची आवश्यकताही नाहीये. ठीक आहे, जे गोष्टीचं आपल्याला नीड आहे ते म्हणजे की हे जे डेटा दिलेला असतोय आपल्याला की हे असं असं आहे, हा इट्स अ पार्ट ऑफ क्युरिओसिटी, पण हा जो पार्ट आहे हा अप्रॉक्सिमेट मानला जातो. आता तुम्ही म्हणणार की सर जसं की आता पृथ्वीच्या बाबतीत सांगितलं की ऍव्हरेज टेम्परेचर 15 आहे, तुम्ही बुधच्या बाबतीत सांगितलं की 430 आहे. तिथे जाऊन मोजणं पॉसिबल नाहीये, बट अप्रॉक्सिमेट एवढं असण्याची शक्यता आहे, हा तो अंदाज आहे. आलं लक्षात सर्वांना? ठीक आहे. आता या ठिकाणी आपण बघितलं तर पृथ्वीचं तापमान जे आहे हे आपल्याला पृथ्वीवर लोकेशन वाईज आणि सीझन वाईज चेंज होताना दिसतं. तापमानामध्ये हा बदल जो आहे हा आपल्याला जाणवतो. मग येतो विषय पृथ्वीचा सूर्याभोवती परिवलन. पृथ्वी सूर्याभोवती फिरण्यासाठी 365.25 दिवस लागतात. आता बघा 365.25, आता हे जे 0.25 आहे हे इंटू 4 जेव्हा होता तेव्हा 1 दिवस पूर्ण होत असतो, बरोबर की नाही? हा जो 0.25 आहे, मग त्यामुळे आपल्याला बघायला मिळते की ज्यावेळेस लीप इयर असतोय त्यावेळेस आपल्याला फेब्रुवारीमध्ये 29 फेब्रुवारी हा एक एक्स्ट्रा दिवस बघायला मिळतो, बरोबर की नाही? सो हे त्या 0.25 मुळे म्हणजे पृथ्वीला सूर्याभोवती फिरायला टाइम किती लागतो? 365.25 दिवस. बरं, स्वतः भोवती फिरायला लागतात 24 तास. म्हणजे सर ह्या 24 तासामध्ये पृथ्वीला डे अँड नाईट आपण अनुभवतो, दिवस आणि रात्र आपण अनुभवत असतो, बरोबर आहे की नाही?
येस, 4 इयर नंतर आपल्याला लीप इयर दिसतो. पृथ्वीचा शोध कोणी लावला? तसं कोणाचंच नाव सांगता येणार नाही. पृथ्वीच्या बाबतीत सर उपग्रह आहे का? आहे ना, मून, चंद्र एक आपल्याला उपग्रह बघायला मिळतो. त्याच्यानंतर आहे मंगळ, इनर प्लॅनेट्स मधला शेवटचा ग्रह, आंतरग्रहांमधला शेवटचा ग्रह, की ज्याला आपण लाल ग्रह म्हणतो, रेड प्लॅनेट म्हणतो, कारण त्या ठिकाणी आयर्न ऑक्साईडचं प्रमाण जे आहे हे जास्त आहे. कारण त्या ठिकाणी आयर्न ऑक्साईडचं गंज लागल्याचं प्रमाण तुम्हाला दिसून येतं, त्यामुळे तो थोडासा सरफेस लालसर आहे, म्हणून त्याला आपण रेडिश अपिअरन्स असलेला प्लॅनेट म्हणतो, रेडिश अपिअरन्स असलेला. बरं सर, आता मंगळ ग्रहाच्या बाबतीत तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मंगळ ग्रहाचा सरफेस जर तुम्ही बघितला तर इथे सगळ्यात मोठे मोठे लार्जेस्ट व्होल्कॅनो, ज्वालामुखी उद्रेक झालेले आहेत, आणि इथे तुम्हाला ऑलिम्पस मॉन्स हा सगळ्यात उंच पर्वत बघायला मिळतो, आणि सगळ्यात खोल पार्ट जो आहे, ज्याला डीपेस्ट कॅनियन आपण म्हणत असतो, तर हे सुद्धा तिथे तुम्हाला दिसेल, की ज्याचं नाव आहे व्हॅलेस मेरिनेरिस. आलं लक्षात? व्हॅलेस मेरिनेरिस हे तिथे तुम्हाला दिसेल. सोलर सिस्टीम मधलं, म्हणजे जर तुम्हाला विचारलं ना की ह्या सोलर सिस्टीम मध्ये सगळ्यात उंच पर्वत कुठे? मंगळ ग्रहावर. ह्या सोलर सिस्टीम मध्ये सगळ्यात डीप पॉइंट कुठे? मंगळ ग्रहावर. आलं लक्षात? ठीक आहे सर, इथे काय काय आढळतंय ऍटमॉस्फिअर मध्ये? ऍटमॉस्फिअर जे आहे इथे पातळ थर आहे, वातावरणाचा थिन लेअर आपल्याला बघायला मिळतो. नाही, डिस्टन्स नाही विचारणार तुम्हाला, की एवढं डिस्टन्स आहे का तेवढं, ते नाही विचारणार. आतापर्यंत तर तसं काही विचारलेलंच नाहीये, हे लक्षात घ्या. म्हणजे मागचे तुम्ही 8-10 वर्षांच्या प्रश्नपत्रिका बघा, तुम्हाला डिस्टन्स वगैरे असं काही नाही विचारलेलं आहे, की डिस्टन्स किती ते सांगा वगैरे, असं काय नाही. ठीक आहे. बरं, मग आता एखाद्या विधानामध्ये ते येऊ शकतं, बट असं टेक्निकली विचारलं जाणार नाही की डिस्टन्स किती आणि काय आहे. आणि जेव्हा विधानांमध्ये येतं ना, तेव्हा तुम्हाला बाकीच्या विधानांच्या बेसिसवर अंदाज लावून आन्सर देता येतं. म्हणजे खरं सांगायचं झालं तर प्रॅक्टिकली प्रत्येक ग्रहाचं तुम्ही डिस्टन्स लक्षात ठेवणं पॉसिबल नाही ना, एवढ्या सगळ्या गोष्टी. सो काही गोष्टींवर आपल्याला बाय डिफॉल्ट लिमिटेशन येतील, त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टीवर पण बघायचं आहे. ठीक आहे. नोट्स मेकिंगच्या रिलेटेड आपण सेपरेट सेशन घेतलेले, ते एकदा बघून घेणार. बरं सर, आता क्रस्ट जो आहे, कवच जो आहे हा बेसॉल्टिक खडकांपासून बनलेला आहे. आणि इथे खनिज जे आढळतात, कोणत्या प्रकारचे खनिज, तर इथे तुम्हाला आयर्न आढळतोय, लोह आढळतंय, मॅग्नेशियम आहे, सोबतच तुम्हाला सल्फरचंही प्रमाण या मंगळ ग्रहावर आढळताना दिसतं. बरं, मग सर मंगळ ग्रहाचं तापमान कसं आहे? सर पृथ्वीच्या जवळच आहे ना एकदम. आता मंगळ ग्रहाचं तापमान जर बघितलं तर हा एक थोडासा कोल्ड टेम्परेचरवाला प्लॅनेट म्हटला जातो. म्हणजे असं समजून घ्या, इनर प्लॅनेट्समध्ये, आंतरग्रहमध्ये जर सगळ्यात थंड ग्रह कोणता असेल तर तो मंगळ ग्रह आहे. ठीक आहे, मी पहिले 4 सांगितले ना तुम्हाला, मर्क्युरी, व्हेनस, अर्थ आणि मार्स. त्याच्यापैकी सगळ्यात थंड आहे मार्स. आलं लक्षात? कारण ऍव्हरेज टेम्परेचर -60 डिग्री आहे, पण त्याच्यामध्ये ते थोडं व्हॅरी होत असतंय, फ्रॉम -125 ॲट द पोल अँड -20 डिग्री सेल्सिअस ॲट द इक्वेटर. आलं लक्षात? म्हणजे जर तुम्ही विषुववृत्तावर बघितलं तर ते आपल्याला 20 डिग्री सेल्सिअसच्या आसपास दिसेल, आणि जर तुम्ही पोल साइडकडे बघितलं मंगळ ग्रहावर तर तुम्हाला ते -125 डिग्री पर्यंतही दिसेल. एवढं तापमान तिथे कमी आहे. दुसरं, सूर्याभोवती फिरण्यासाठी किती वेळ लागतो? आता तुम्ही नोटीस करणार, जसं जसं आपण लांब चाललोय ना, सूर्याभोवती फिरण्यासाठीचा लागणारा टाइम जास्त होत चाललेला आहे. इथे लागतात 687 अर्थ डेज, 687 दिवस एक ऑर्बिट पूर्ण करण्यासाठी. रोटेशन पिरियड किती आहे स्वतःभोवतीचा? 24.6 तास. स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करायची असेल तर 24.6 तास लागतात फक्त. आणि कोणी शोध लावला या ग्रहाच्या बाबतीत जर बघितलं तर, सो मार्स हॅज बीन ऑब्झर्व्ड सिन्स एन्शियंट टाइम. हा खूप प्राचीन काळापासून आहे. आलं लक्षात? त्याच्यामुळे याचं पण कोणाला असं व्यक्तिगत श्रेय देणं योग्य नाहीये. बट मार्सला जर बघितलं तर 2 उपग्रह आहे, एकाचं नाव आहे फोबोस आणि एकाचं नाव आहे डीमोस. आलं लक्षात? जे 2 उपग्रह आहेत हे 2 म्हणजे फोबोस आणि डीमोस, हे मंगळ ग्रहाचे उपग्रह लक्षात असू द्या. आता आपण बघूया पुढचे शेवटचे 4 ग्रह. पुढचे शेवटचे 4 ग्रह.
हा ना मग -1 हा तुम्ही याच्यात म्हणताय मर्क्युरीच्या बाबतीत म्हणताय ना. हा मर्क्युरीच्या बाबतीत म्हणता येईल की सगळ्यात कमी टेम्परेचर आहे. इनर प्लॅनेट्समध्ये पृथ्वीच्या कम्पॅरिझनला पृथ्वीच्या जवळच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जरी बघितलं तरी आपल्याला मार्सचं टेम्परेचर कमी बघायला मिळतं. म्हणजे तसं बघितलं तर म्हणजे कोल्ड प्लॅनेट म्हटला जातो ही त्याची ओळख आहे. हा जर एकदमच कोल्ड तुम्ही म्हणणार की सगळ्यात मग तो आपल्याला मर्क्युरीच म्हणता येईल, म्हणजे बुध ग्रहच म्हणता येईल, कारण तो मायनस जातोय -180. इकडे हा 120 पर्यंत जातोय, तसंही म्हणता येईल. बरोबर आहे. आता जर आपण बघतोय ज्युपिटर ग्रह, गुरु ग्रह. आता हे जे बाहेरचे ग्रह आहेत ना, ऍस्ट्रॉइड बेल्टच्या बाहेरचे, आकाराने सगळ्यात प्रचंड आहेत. याला जायंट प्लॅनेट्स म्हटले जातात. लार्जेस्ट प्लॅनेट आहे, लार्जेस्ट आहे, सगळ्यात मोठा आहे या सूर्यमालेमधला. बरोबर की नाही? जर वास्तविक तुम्ही त्याचा आकार बघितला किंवा त्याचा आपण जर मास बघितलं तर हे ट्वाइस ऑफ दॅट ऑल द प्लॅनेट्स कंबाईंड. जर आपण हे सगळे ग्रह एकत्र केले, म्हणजे गुरु ग्रह सोडला आणि बाकीचे सगळे ग्रह एकत्र केले सूर्यमालेतले, तर त्यांचं जेवढं गोळ्याचं वस्तुमान असेल ना त्याच्या डबल आपल्याला मार्सचं बघायला मिळतं. या काय मार्सचं नाही रे, ज्युपिटरचं बघायला मिळतं. तर ज्युपिटरवर जर बघितलं तर एक मोठा रेड स्पॉट आहे. एक मिनिट दाखवतो तुम्हाला. हे बघा, हा ज्युपिटरवर एक रेड स्पॉट दिसतोय का सर्वांना? हे बघा, हा दिसला का? गुरु ग्रह आहे आणि या गुरु ग्रहावर जो हा एक स्पॉट आहे, हा स्पॉट तिथलं एक वादळ दर्शवतो. एक प्रचंड मोठं वादळ आपल्याला दर्शवलं जात असतंय. मॅसिव्ह स्टॉर्म आहे की जो पृथ्वीच्या आकारापेक्षाही मोठा वादळ आहे. वास्तविक तो जो गोल धब्बा दिसतोय ना, तो पृथ्वीच्या आकारापेक्षा मोठा आहे आणि ऑलमोस्ट 400 वर्ष झाले तो तिथं ऑब्झर्व्ह केला जातोय की तो तिथं आहे. 400 वर्ष झाले त्या गोष्टीला. मग सर ऍटमॉस्फिअर कसं आहे? आता ऍटमॉस्फिअर मध्ये सर म्हणजे इथे हायड्रोजनचं प्रमाण जास्त, हेलियम आहे, काही ट्रेसेस तुम्हाला दिसतात, मिथेन, वॉटर वेपर आणि अमोनिया. याचेही काही पुरावे जे आपण बघतो हे तिथे आपल्याला आढळताना दिसतात. बरं, कवच कसं आहे? आता बघा, एक लक्षात घ्या, जे आउटर प्लॅनेट्स आहेत त्या आउटर प्लॅनेट पैकी कोणाचंच कवच सॉलिड नाही. हे तुम्हाला सॉलिड क्रस्ट बघायला मिळणार नाही. सो इट इज बिलीव्ड टू हॅव अ कोर मेटल, ज्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की याच्यामध्ये असा विश्वास आहे की गुरु ग्रहाचा कोर पार्ट, जसा पृथ्वीचा कोर पार्ट आहे ना गाभा, तसा त्याला गाभा असू शकेल, बट त्याचं कवच मात्र सॉलिड नाहीये, हे कन्फर्म आहे. आलं लक्षात? त्याचं कवच हे सॉलिड नाही. हा, जे कोर पार्ट आहे तो खडकांचा असू शकेल, तेही माहित नाही आपल्याला. असं विश्वास आहे की ते असू शकेल. आणि यामध्ये मोस्टली तुम्हाला काही मेटल्स असतील किंवा हायड्रोजन कंपाऊंड असतील त्याच्यापासून तो तयार झालेला असू शकेल कोर पार्ट जो आहे, कारण प्रेशर तेवढा जास्त पडतो म्हणून. बट आउटर सरफेस तेवढा सॉलिड नाहीच आहे. मिनरल्सच्या बाबतीत जर बघितलं तर इथे आढळणारे मिनरल्स कोणते आहेत? मोस्टली हायड्रोजन बेस्ड कंपाऊंड तुम्हाला दिसतील. म्हणजे हायड्रोजनवर आधारित जे संयुग असतात ना, कंपाऊंड्स, तेच तुम्हाला तिथे जास्त दिसून येतील. मग मिनरल्स मध्ये काय काय येतात? सो द मिनरल्स आर मोस्टली हायड्रोजन बेस्ड कंपाऊंड आहे. मग त्यामध्ये तुम्हाला टेम्परेचर वगैरे बघायला लागेल की ज्युपिटर जर बघितलं की तिथे टेम्परेचर तुम्हाला -145 डिग्री सेल्सिअस आहे. ज्युपिटरच्या बाबतीमध्ये तिथे टेम्परेचर -145 डिग्री सेल्सिअस आहे. आणि जसं की तुम्ही डीप जातात प्लॅनेटमध्ये, डीप, तर डीप गेल्यावर तुम्हाला टेम्परेचर जे आहे, टेम्परेचर इन्क्रीजेस डीपर इनटू द प्लॅनेट. जसं तुम्ही खोल जातात, खाली जातात, तर तसं या ठिकाणी आपल्याला टेम्परेचर जे हे वाढताना दिसतं. बरं, सूर्याभोवती फिरायला लागतात आहे टोटल 12 वर्ष. स्वतः भोवती फिरायला लागतात किती? फक्त 10 तास. स्वतःच्या ऍक्सिसला फिरण्यासाठी फक्त 10 तास लागत असतात, हे लक्षात घ्या. समजतंय? फक्त 10 तास. पृथ्वीला म्हणजे गुरुग्रहाला पृथ्वीप्रमाणे सूर्याभोवती जेव्हा तो एक फेरी पूर्ण करतोय त्याला 12 अर्थ इयर लागतात, 12 वर्ष. बरं, शोध कोणी लावला? एन्शियंट टाइम पासूनच आहे. बट
गुरु ग्रहाचा डिटेल स्टडी जो आपल्याला बघायला मिळतो, डिटेल फीचर्स जे बघायला मिळतात किंवा त्याच्याबद्दलची सखोल माहिती जी बघायला मिळते, ही आपल्याला नंतरच्या कालावधीमध्ये, म्हणजे जेव्हा तो फर्स्ट ऑब्झर्व केला गेला होता गॅलिलीद्वारा 1610 मध्ये, तर त्यावेळेस त्याच्याबद्दलची थोडीशी अधिक माहिती जी आहे ही मिळायला लागली, की तो कसा दिसतो, काय दिसतो वगैरे. आणि ज्युपिटरला 79 ज्ञात नोन असलेले, प्रॉपर नोन असलेले उपग्रह आहेत. आणि ज्याच्यामध्ये विथ द 4 लार्जेस्ट बिंग जर बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे सगळ्यात मोठे मोठे आहेत या गुरु ग्रहाचे उपग्रह, त्याच्यामध्ये गॅनिमेड आहे, कॅलिस्टो आहे, आयो आहे आणि युरोपा आहे. आलं लक्षात? आता हे जे उपग्रह जे मी तुम्हाला सांगितले की जे सगळ्यात मोठे मोठे 4 उपग्रह आहेत, याला म्हटलं जातं गॅलिलियन मून्स. कारण गॅलिलिओने दुर्बिणीच्या माध्यमातून जे ऑब्झर्व केलं होतं त्यामुळे त्याला त्याच्या नावाने ओळखले जातात, की ज्याला गॅलिलियन उपग्रह किंवा गॅलिलियन मून्स असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आहे सॅटर्न. सॅटर्नचं नाव आहे शनी. सूर्यमालेतला सर्वात सुंदर, सर्वात देखणा ग्रह म्हटला जातो, कारण त्याच्या भोवती एक रिंग तयार झालेली, कडा तयार झालेली आहे. आणि ही जी कडा आहे ही कशापासून बनलेली आहे, तर ही जी प्रॉमिनंट रिंग तुम्हाला दिसते ना शनीच्या भोवती फिरणारी, तर ही वास्तविक आयसी पार्टिकल्स पासून, रॉक डेब्रिस पासून किंवा डस्ट पार्टिकल पासून तयार झालेली आहे. म्हणजे धूळ वगैरे, सेलेस्टिकल जी पण असेल अवकाशातली धूळ किंवा जे खडकाळ तुकडे असतील किंवा आयसी क्रिस्टल्स असतील, त्याच्यापासून आपल्याला या शनी ग्रहाची जी कडा आहे, आउटर लेअर, आउटरची जी काही रिंग तुम्हाला दिसते, तर ही त्यातून तयार झालेली आहे. आणि हा सेकंड लार्जेस्ट प्लॅनेट आहे. सूर्यमालेतला दुसरा सगळ्यात मोठा प्लॅनेट कोणता, तर तो शनी ग्रह आहे. वातावरण कसं आहे, इथे तुम्हाला हायड्रोजन आणि हेलियमचे कंपोनंट्स म्हणजे कंपोस्ट तिथे बघायला मिळेल, त्याच्यापासून तो बनलेला आहे. विथ ट्रेसेस ऑफ मिथेन आणि अमोनिया. इथे पण तुम्हाला मिथेन आणि अमोनियाचे काही ट्रेसेस वगैरे आढळतात. कवच जे तयार झालेलं आहे हे सॉलिड नाही. आलं लक्षात? इथलं कवच सुद्धा सॉलिड नाही हे लक्षात घ्यायचं आहे. पण मात्र त्याचा जो कोर भाग आहे हा एकतर बर्फाचा असू शकतो किंवा खडकांचा असू शकतो असं म्हटलं जातं. म्हणजे शनी ग्रहाचा जो कोर पार्ट, शनी ग्रहाचा जो गाभा आहे, हा आपल्याला एकतर खडकांचा किंवा बर्फाचा असू शकतो. मिनरल्स काय आढळतात आहे, ऑलरेडी जे तुम्हाला हायड्रोजन हेलियम तिथे जास्त आढळत आहेत तेच तर मिनरल्स आहे तिथे. बरं, मग सर टेम्परेचर कसं आहे? आता इथे टेम्परेचर थोडं अजून कमी झालेलं आहे, की सॅटर्नचा जो वरचा लेअर आहे त्याच्यावर टेम्परेचर तुम्हाला -178 डिग्री सेल्सिअस दिसतं. आणि शनीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायची असेल तर जवळपास 29.5 वर्ष लागतात. जर त्याला स्वतः भोवती फेरी पूर्ण करायची आहे तर 10.7 तास लागत असतात. हु डिस्कवर्ड द प्लॅनेट अँड व्हेन? सर शोध कोणी लावला? सो 1610 मध्ये, जसं मी तुम्हाला सांगितलं की सगळ्यात पहिल्यांदा गॅलिलिओ गॅलिली यांच्या माध्यमातूनच हा पण ग्रह जो आहे हा ऑब्झर्व केला गेलेला आहे. आलं लक्षात? यांनी त्या ग्रहाचं ऑब्झर्वेशन केलेलं आहे. बरं सर, मग नंबर ऑफ सॅटेलाइट किती? तर शनी ग्रहाला ज्ञात असलेले, नोन असलेले, माहिती असलेले प्रॉपर 83 उपग्रह आहेत, की ज्याच्यामध्ये सगळ्यात मोठा उपग्रह टायटन. आलं लक्षात? सो विच इज द बिगर दॅन मर्क्युरी. हा टायटन उपग्रह जो आहे हा बुध ग्रहापेक्षाही आकाराला मोठा आहे. समजतंय? बुध ग्रहापेक्षाही आकाराला मोठा आहे आणि तिथे अगदी म्हणजे ऍटमॉस्फिअर, वातावरणाचा अधिक जाड लेअर आहे तिथे. एक थिक ऍटमॉस्फिअर जे आहे हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. आलं लक्षात सर्वांना? येस. बरं, पुढचा ग्रह आहे युरेनस, सेकंड लास्ट ग्रह. मग युरेनस जो आहे हा एक आईस जायंट म्हटला जात असतो, बर्फाचा प्रचंड आकाराचा ग्रह. कारण तिथे ऑलरेडी तुम्ही बघितलं तर आयसेस, वॉटर सच एज वॉटर, अमोनिया, मिथेन, ह्या सगळ्यांपासून तो आपल्याला तयार झालेला दिसतोय. बरोबर? या म्हणजे युरेनस ग्रहावर जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला हे सगळे घटक, कंपोनंट्स जे आहेत हे तिथे दिसतात, त्यापासून तो बनलेला दिसतो. आणि याचा ऍक्सिस जसं मी सांगितलं की 98 डिग्री टिल्ट आहे. आता 98 डिग्री टिल्ट असल्यामुळे ह्या ग्रहाचं जे परिवलन आहे
हे परिवलन तुम्हाला उत्तरेकडून दक्षिणेकडे दिसून येत असतं, नॉर्थ कडून साऊथकडे. कळतंय सर्वांना? आणि बघा, प्रत्येक ग्रह जेव्हा तुम्ही बघतात तर या प्रत्येक ग्रहामध्ये एक कोर पार्ट आहे, एक मॅन्टेल आहे आणि एक क्रस्ट आहे. क्रस्ट म्हणजे कवच. जसं की पृथ्वीला आपण हे 3 पार्ट तर बघतोच. पण जेव्हा तुम्ही या ग्रहांच्या बाबतीत विचार करतात तर या ग्रहांना कोर असण्याची शक्यता आहे. म्हणजे जे बहिर्ग्रह मी सांगतोय ना, आउटर प्लॅनेट्स, या प्रत्येक बहिर्ग्रहाला कोर असण्याची शक्यता आहे. बट त्याचा क्रस्ट जो आहे, हा क्रस्ट मात्र सॉलिड नाहीये, हे इथे समजून घ्या. कवच मात्र त्याचं जे आहे हे सॉलिड बनलेलं नाही. समजतंय ना सर्वांना? म्हणजे एकदमच शांत झाले सगळे, वातावरण डोक्यावरून जात असं तर नाही ना, सगळं समजतंय ना, व्यवस्थित आहे ना? बर, मग सर ऍटमॉस्फिअर कसं आहे? आता युरेनसचं ऍटमॉस्फिअर बघितलं तर तिथे तुम्हाला खास करून हायड्रोजन बघायला मिळतो, हेलियम बघायला मिळतो आणि हायर प्रोपोर्शन ऑफ आयसेस लाईक अ वॉटर असेल, अमोनिया असेल, मिथेन असेल, याची तुम्हाला बर्फासारखे पूर्ण खडकाळ रचना किंवा बर्फासारखी रचना तुम्हाला बघायला मिळत असते. यापासून त्याचा आउटर लेअर तयार झालेला आहे. मिनरल्स जर बघितलं तर मिनरल्स, युरेनसला काही सॉलिड क्रस्ट नाहीये, पूर्ण त्याचं आयसी मॅन्टेल असण्याची शक्यता आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की त्याचं कवच जे आहे हे सॉलिड नाहीये. हा, पण मात्र हा जो मॅन्टेल आहे ना, हा बर्फाळ असू शकतो. कोर जो हा थोडा सॉलिड असू शकतो, हे आपल्याला इथे दिसेल. मग मिनरल्स काय? मिनरल्स तेच अमोनिया आहे, मिथेन आहे, काही वॉटर कंटेंट आहे, हे तिथे मला आढळताना दिसतं. बरं सर, युरेनस हाच ग्रह म्हणतात ना तुम्ही? येस, ठीक आहे. हे तुम्हाला ग्रहांची रचनाही बघायला मिळते. पुढे ग्रहांचा क्रम पण लक्षात असू द्या. कदाचित तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, आंतरग्रहांचा क्रम सूर्याच्या दिशेने सांगा. मग काय क्रम येणार? आंतरग्रहांचा क्रम सूर्याच्या दिशेने म्हटलं म्हणजे मंगळ, पृथ्वी, शुक्र, बुध. बहिर्ग्रहांचा सूर्याच्या दिशेने क्रम सांगा. नेपच्यून, युरेनस, शनी आणि गुरु. आलं लक्षात? कळतंय ना सगळ्यांना? सो जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला क्वेश्चन कोणताही अँगल येऊ शकतो. एक तर असा क्रम विचारला जाईल किंवा रिव्हर्स क्रम विचारला जाईल. एक तर फक्त तुम्हाला आंतरग्रहांचा विचारला जाईल किंवा बहिर्ग्रहांचा विचारला जाईल किंवा ओव्हरऑल विचारला जाईल. कोणताही येऊ शकतोय. बरं सर, मग टेम्परेचर कसं आहे? तिथे टेम्परेचर जर बघितलं तर तुम्हाला हा कोल्डेस्ट प्लॅनेट बघायला मिळतो. वन ऑफ द कोल्डेस्ट आहे. कारण इथे टेम्परेचर मात्र आता -224 डिग्री सेल्सिअस, 224 डिग्री, -224 आपण म्हणतो. आलं लक्षात? मग आता यामध्ये आपल्याला दिसते सर रिव्हॉल्युशन. युरेनस जो आहे, युरेनसला सूर्याभोवती फेरी पूर्ण करण्यासाठी लागतात 84 वर्ष. 84 वर्ष. स्वतः भोवती फेरी पूर्ण 17.2 तासात होऊन जात असते. बरं सर, या ग्रहाचा शोध कोणी लावला? शोध लावला यामध्ये एक म्हणजे तुम्ही नाव लक्षात ठेवा, विल्यम हर्सेल यांनी 13 मार्च, 2 गोष्टी तुम्हाला इथे लक्षात ठेवायच्या आहेत. या 13 मार्च 1781 रोजी विल्यम हर्शल यांनी या ग्रहाचा शोध लावला. युरेनस ग्रहाला किती उपग्रह आहेत? 27 ज्ञात उपग्रह आहेत. ज्ञात, नोन असलेले, माहिती असलेले. ज्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतोय जो सगळ्यात मोठ्या उपग्रहांचा भाग येतोय तो म्हणजे टायटेनिया, त्याच्यानंतर ओबेरॉन आणि मिरांडा. हे तुम्हाला 3 उपग्रह दिसतील की जे सगळ्यात मोठे आहेत त्याच्यातले. आणि देन शेवटचा ग्रह येत असतोय तो म्हणजे नेपच्यून. आता नेपच्यून जर बघितलं तर नेपच्यून, ज्याला आपण वरुण ग्रह म्हणत असतो, हा एक तुम्हाला फारदेस्ट, सूर्यापासून सगळ्यात लांब आहे. आणि नेपच्यूनवर पण एक डार्क तुम्हाला असा एक स्पॉट बघायला मिळत असतो, ग्रेट डार्क स्पॉट. इथे दिसतो तो, तुम्हाला दिसतोय का? हा बघा, हा डार्क स्पॉट दिसतोय. तर हे जे डार्क स्पॉट आहे हा पण त्याचा एक ओळख आहे. नेपच्यूनच्या बाबतीमध्ये मोठा काळा डाग तुम्हाला दिसतो. आणि सर वास्तविक जर समजा मी त्याचं वातावरण बघितलं तर इथे मला हायड्रोजन, हेलियम बघायला मिळतो, मिथेन बघायला मिळतो. आणि नेपच्यून जो आहे हा त्यामुळे मिथेनच्या कलरमुळेच त्याला निळसर रंग प्राप्त झालेला दिसतो, थोडा डार्क ब्ल्यू दिसतो तो आपल्याला. आता नेपच्यूनच्या बाबतीत बघितलं तर त्याला सॉलिड क्रस्ट आहे का? नाही. बट त्याचा कोर असण्याची संभाव्यता आहे आणि मॅन्टेल जो आहे हा वॉटरचा बनलेला असू शकण्याची शक्यता आहे. कोर जो असेल हा आयसी असू शकतो, बर्फाळ असू शकतो. बट त्याचा जो मॅन्टेल वगैरे हा पाण्याचा वगैरे लेअरचा असू शकतो असं म्हटलं जातं. आणि खनिज जे आहेत त्याच्यामध्ये
हायड्रोजन, हेलियम आणि मिथेन हेच घटक तिथे तुम्हाला जास्त दिसतील. नेपच्यूनच्या बाबतीत बोलतोय मी. मग नेपच्यूनच्या बाबतीमध्ये सर त्याचं टेम्परेचर वगैरेचं काय पॉइंट येत असतो? टेम्परेचर बघितलं तर नेपच्यून जो हा सगळ्यात कोल्ड असणाऱ्या ग्रहांमध्ये एक आहे, जिथे टेम्परेचर आहे -214 डिग्री सेल्सिअस, 214 -214. आलं लक्षात? -214. बर, मग सर आता यामध्ये किती टाइम लागतो बरं ह्या ग्रहाला सूर्याभोवती फिरायला? सगळ्यात जास्त, कारण तो सूर्यापासून सगळ्यात लांब आहे, सगळ्यात शेवटचा आहे सूर्यमालेतला. त्याच्यामुळे 165 वर्ष लागतात त्याला स्वतःच्या ओन ऍक्सिसला फिरण्यासाठी, स्वतः भोवती फिरण्यासाठी त्याला फक्त 16 तास लागतात. बरं सर, या ग्रहाचा शोध कुणी लावला? जॉन गेल आणि उर्बेन ली व्हेरिये. जॉन गेल आणि उर्बेन ली व्हेरिये या दोघांनी याचा शोध लावला. दुसरी महत्वाची गोष्ट, 23 सप्टेंबर 1846 मध्ये. कदाचित तुम्हाला हे जे प्रश्न येतील ना विधानात्मक वगैरे मध्ये, तर हे येतात बरं का, कोणी कोणत्या ग्रहाचा शोध लावला वगैरे. मग तुम्हाला युरेनसचं नेपच्यूनला, नेपच्यूनचं युरेनसला, असा क्रॉस कॉम्बिनेशनचा एक क्वेश्चन येऊ शकतो की बरोबर विधान ओळखा किंवा चुकीचं विधान ओळखा. तर मग तिथे थोडंसं सावध राहा फक्त. आलं लक्षात की कोणी कोणता शोध लावलाय ते लक्षात असू द्या. बर सर, मग नेपच्यूनला किती ज्ञात उपग्रह आहेत? 14 ज्ञात उपग्रह आहेत माहिती असलेले. आणि त्याच्यात मोठा उपग्रह ट्रायटन हा लक्षात घ्या, ट्रायटन. आणि जो की आहे रेट्रोगेट, म्हणजे त्याचं विपरीत दिशेला तो परिभ्रमण करत असतो, विपरीत दिशेला. आलं लक्षात? म्हणजे अपसव्य दिशेला तो परिभ्रमण करत असतो या नेपच्यूनच्या भोवती फिरत असताना. ठीक आहे. हा, मग आता तुम्हाला याचं कॅरेक्टरिस्टिक्स समजलं दोघं ग्रहांच्या, म्हणजे दोघांच्या बाबतीमध्ये, इनर प्लॅनेट्सच्या बाबतीमध्ये पण आणि आउटर प्लॅनेट्सच्या बाबतीमध्ये पण दोघी गोष्टी कळल्या. आता आपल्याला पुढचा पार्ट बघायचा आहे, तो म्हणजे सूर्यग्रहणाचा. अगदी साधा सोपा सरळ टॉपिक आहे, एकदम सोपा टॉपिक. कधी पण लक्षात घ्या, जेव्हा सूर्यग्रहण होत असतंय तुम्हाला हा सिक्वेन्स माहिती पाहिजे. सूर्य, चंद्र आणि पृथ्वी. सूर्यग्रहण जेव्हाही होणार हे अमावस्याच्याच दिवशी होणार. असं का बरं? कारण बघा, ज्यावेळेस सूर्यकिरण चंद्रावर पडतात आहे, चंद्राची अर्धी बाजू प्रकाशित आहे, पण पृथ्वीवरून जी बाजू दिसते ती मात्र अप्रकाशित बाजू आहे. दिसते का? इथे बघा, अप्रकाशित बाजू आहे. म्हणून जेव्हा चंद्रग्रहण होत असतंय तर ते ऑलवेज तुम्हाला अमावस्येच्याच दिवशी, सूर्यग्रहण ज्यावेळेस होतंय तर ते अमावस्येच्याच दिवशी दिसेल आणि चंद्राचं लोकेशन मात्र सेंटरला असेल. क्लिअर आहे? मी परत एकदा बोलतोय, जेव्हा सूर्यग्रहण होतंय, सोलर इक्लिप्स घडतंय, सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत आलेले असतात तेव्हा घडतंय. आणि त्यावेळेस काय घडतंय तर चंद्राची सावली ही पृथ्वीवर पडत असते. आता चंद्राची सावली अँग्युलर पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्ही जर नोटीस केलं तर तुम्हाला इथे दिसेल. दोन अँगल्स कडे लक्ष असू द्या. बघा, दिसतंय? दोन अँगल्स कडे लक्ष द्या, तुम्हाला या गोष्टींकडे समजून येईल की काय फरक पडतोय. कळलं का? बघा घडतं काय नेमकं. यामध्ये चंद्राची डार्क सावली जी आहे ही एका छोट्या स्पॉटवर पडणार आहे. आता वास्तविक तुम्ही बघा, वाचलं असेल, ऐकलं असेल की खग्रास ग्रहण होणार आहे, खंडग्रास ग्रहण होणार आहे, ऐकलंय ना? वास्तविक हे दोन्ही ग्रहण जे आहेत हे एकाच वेळेस घडत असतात. फरक फक्त तुम्ही कोणत्या सावलीच्या रिजन मध्ये येतात. तुम्ही त्या डार्क सावलीच्या रिजन मध्ये आले तर समजून घ्या खग्रास सूर्यग्रहण तुम्ही बघता. ते समजा तुम्ही या विरळ सावलीच्या भागामध्ये जर राहत असाल आणि तिथून तुम्हाला ग्रहण दिसतंय तर समजून घ्या तुम्ही खंडग्रास सूर्यग्रहण बघतात. कळतंय का? म्हणजे हा भ्रम नका ठेवू की सर खग्रास वेगळं घडतंय आणि खंडग्रास वेगळं घडतंय, असं नाही होता. एकाच वेळेस घडतात. फक्त फरक एक आहे की आपण त्या कोणत्या शॅडो मध्ये येतोय. आपण डार्क शॅडो मध्ये येतो की
फेंट शॅडो मध्ये येत असतो. हॅलो, हा बोला ना, काय म्हणता? हो, हा पप्पांचंच नाव आहे. हे चुनीलाल आणि अरुण दोन्ही नावाने ओळखतात त्यांना. हॅलो, हा हा हा, असं आहे असं. हो, देऊन द्या त्यांच्याकडे, चालेल. रवी मोहनकडे देत आहे. हॅलो, हा हा, चालेल चालेल. ठीक आहे, हो हो हो, देऊन टाका देऊन टाका. हे समजलं का सर्वांना? जर तुम्ही डार्क शॅडो मध्ये जर आले तर डार्क शॅडो मध्ये खग्रास ग्रहण घडतंय, आणि जर ती फेंट शॅडो जी येते, जी मोठी असते, ती मात्र विरळ छाया म्हटली जाते. तुम्ही कोणत्या लोकेशनला आहे त्यावरून ठरेल की तुम्ही कोणत्या इक्लिप्सचा पार्ट आहेत. ठीक आहे, तुम्ही कोणत्या लोकेशनला आहात त्यावरून ठरेल की तुम्ही कोणत्या इक्लिप्सचा पार्ट आहे. बरं, आता खग्रास ग्रहण जे असतं, हा जो डार्क शॅडोचा जो पार्ट असतो ना, हा अगदी थोडा वेळ असेल, थोडाच वेळ असेल. 7 मिनिटं 30 सेकंद चालतं हे ग्रहण, फक्त 7 मिनिटं 30 सेकंद. ठीक आहे, हे कोणतं ग्रहण? खग्रास ग्रहण. बाकी हे थोडं मोठं चालतं, तो चालूच असतो तो पार्ट जोपर्यंत तो पूर्ण असतो. चंद्रजोय या रेंज मधून जोपर्यंत बाहेर पडत नाही तोपर्यंत हा ग्रहणाचा पार्ट चालू असतो. ठीक आहे, सूर्यग्रहण समजलं सर्वांना? एव्हरीवन? ठीक आहे, आता एक गोष्ट अजून लक्षात घ्या. तुम्ही म्हणा सर ते कंकणाकृती सूर्यग्रहण कधी दिसतं? कंकणाकृती सूर्यग्रहण दिसण्यासाठी चंद्र जो आहे हा थोडासा इकडे सरकलेला पाहिजे. म्हणजे काय? आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला माहित आहे की चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना एकदम गोल कक्षेत नाही फिरत ना, तो आपल्याला थोडासा अशा लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतो. हे तर माहिती आहे ना, चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत असतो. तर ज्या वेळेला चंद्र लंबवर्तुळाकार कक्षेत असताना चंद्र आणि पृथ्वी यांच्यातलं अंतर ज्यावेळेस जास्त असेल, त्यावेळेस तुम्हाला सूर्य, चंद्र आणि पृथ्वी ज्यावेळेस ते ग्रहण घडतं त्यावेळेस तुम्हाला अशी एक रिंग तयार झालेली दिसते. मधला पार्ट पूर्ण डार्क असतो. आलं का लक्षात? मधला जो पार्ट असेल हा त्यावेळेला तुम्हाला पूर्ण डार्क बघायला मिळत असतो. अशी ती रिंग तयार झालेली असते पूर्ण. मग त्याला तुम्ही कंकणाकृती ग्रहण म्हणायचंय. समजलं का सर्वांना? हे असं दिसतं तुम्हाला त्यावेळेला. समजते? ही अशी रिंग दिसत असते. आलं लक्षात? ठीक आहे. बरं, आता पुढचा पॉइंट आहे चंद्रग्रहणाचा. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण मध्ये जी जागा बदलते ती कसली बदलते फक्त बघा बरं. तुम्हाला असं जाणवलं का की चंद्राची जागा बदलली सर? बरोबर की नाही? जो चंद्र अगोदर मध्ये होता तो आता पृथ्वीच्या बाहेर गेला. म्हणजे काय? की पृथ्वीमध्ये आली. म्हणजे ज्या वेळेला सूर्य, पृथ्वी आणि चंद्र घडतो एका लाईनीमध्ये, तर त्यावेळेस तुम्हाला हे दिसणार. त्यावेळेस तुम्हाला दिसणार सूर्य, पृथ्वी, चंद्र. आणि हे कधी घडणार? तर हे पौर्णिमेला घडणार. का? कारण सूर्याचा प्रकाश हा चंद्रावर पडत असतो. सूर्याचा प्रकाश हा चंद्रावर पडत असतो, पण पृथ्वीमध्ये आल्यामुळे चंद्रग्रहण होत असतं. ठीक आहे, पृथ्वीमध्ये आल्यामुळे पृथ्वीची सावली त्या चंद्रावर पडते. अँगल लक्षात घ्या, आपण अँगल बघत होतो. शॅडो अँगल लक्षात आले ना, तुम्हाला लगेच समजून जातं. मग दिसलं? आता याच्यामध्ये काय झालं बघा, की पृथ्वीचा आकार मोठा आहे.
त्याच्यामुळे डार्क शॅडोचा रिजन पण वाढलेला आहे, बरोबर की पृथ्वीचा आकार मोठा आहे म्हणून डार्क शॅडो रिजन वाढला. मग हे जे ग्रहण आहे ते खग्रास ग्रहण आहे आणि हे जे विरळ छायेमध्ये दिसतंय ते आहे खंडग्रास ग्रहण. दोन्ही एकाच वेळेस घडतात. तुम्ही कोणत्या रिजन मधून कोणती शॅडो बघतात त्यावरून तुम्हाला दिसेल की तुम्ही खग्रास ग्रहण मध्ये आहात की खंडग्रास मध्ये आहात. हे लॉजिक समजलं ना सर्वांना? आणि शेवटचा पार्ट ज्याला मून फेजेस म्हणतो आपण, शेवटचा पार्ट बघायचा आपल्याला आजच्या सेशनचा, मून फेजेस. की सर हे मून फेजेस काय आहे? याला म्हटलं जात असतं चंद्रकला. पृथ्वीच्या भोवती चंद्र फिरत असतो. चंद्र जो फिरतोय तर वास्तविक पृथ्वीचा आणि चंद्राचा 5 डिग्रीचा अँगल आहे. म्हणजे चंद्र आणि पृथ्वी ज्या कक्षेत फिरतात याचा 5 डिग्रीचा अँगल आहे. म्हणून प्रत्येक पौर्णिमेला चंद्रग्रहण होत नाही आणि प्रत्येक अमावस्येला सूर्यग्रहण होत नाही. आलं लक्षात? कारण त्याचा तो 5 डिग्रीचा जो कोन बनलेला आहे त्या कोनामुळे काय होत असतं की प्रत्येक वेळेस ते एका सरळ रेषेत येत नाही आणि म्हणून प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला चंद्रग्रहण सूर्यग्रहण तुम्हाला दिसत नाही. हे ज्यावेळेस अगदी प्रिसाइजली एका रेषेत येतात त्याच वेळेस तुम्हाला दिसेल. मग चंद्र पृथ्वीभोवती ज्यावेळेस फिरतोय तर फिरत असताना ज्यावेळेस चंद्रावर 100% सूर्यकिरण पडतात त्यावेळेस तो आपल्याला पूर्ण प्रकाशित दिसतो, म्हणजे हा फुल मून दिसतोय मला. आणि ज्या वेळेला पृथ्वीच्या मागच्या बाजूला आल्यानंतर म्हणजे आता बघा ज्या दिवशी अमावस्या असते ना याचा अर्थ सूर्यकिरण चंद्रावर पडतात आहे पण त्या बाजूने पडतात आहे, जी की पृथ्वीवरून दिसत नाहीये. म्हणून आपल्याला ही या ठिकाणी रचना दिसते की अमावस्याची. पण यामध्ये जे फेजेस असतात या फेजेसवर प्रश्न कसा येतो की आता बघा पौर्णिमेकडून अमावस्येकडे जात असताना पहिल्या फेजमध्ये चंद्र किती दिसतोय तर फक्त 1/4 आपल्याला दिसतोय, म्हणजे 1/4 वॅक्सिंग बघायला मिळत असतोय आपल्याला. अप्रकाशित पार्ट जो आहे हा फक्त 1/4 आहे, म्हणजे झाकला गेलेला भाग हा 1/4 आहे. ज्यावेळेस आपण फर्स्ट क्वार्टरमध्ये येतो तर त्यावेळेस आपल्याला अर्धा चंद्र प्रकाशित दिसतो आणि ज्यावेळेस आपल्याला तो वॅक्सिन सेट म्हणजे अमावस्येकडे जातो तर अमावस्येकडे जात असताना मात्र तो आपल्याला जवळपास फक्त एक तशी चंद्रकोर दिसत असते, म्हणजे 3/4 पार्ट हा अप्रकाशित असतो, 1/4 पार्ट हा प्रकाशित असतो. त्याच्यानंतर अमावस्येचा दिवस. आता अमावस्याकडून ज्यावेळेस तुम्ही पौर्णिमेकडच्या फेजमध्ये जातात, लक्ष द्या, अमावस्याकडून जेव्हा पौर्णिमेकडे जातात पहिल्या फेजमध्ये काय दिसेल तुम्हाला 1/4 पार्ट हा अप्रकाशित आहे जो की झाकला गेलेला आहे. नंतर अर्धा दिसेल, नंतर तुम्हाला 3/4 दिसायला लागेल. सो यामध्ये ना तुम्हाला हे लक्षात ठेवायचं की कोणत्या फेजमध्ये 1/4 दिसतोय, हाफ दिसतोय, 3/4 दिसतोय, हे लक्षात आलं का? म्हणजे या बेसिसवर तुमचे विधानात्मक प्रश्न येतात. चक्र कोणत्या पद्धतीने चाललंय. समजा तुम्हाला विचारलं गेलं विधानांच्या प्रश्नांमध्ये की अमावस्याकडून पौर्णिमेकडच्या कालखंडामध्ये ही जी काही मुवमेंट होते किंवा ही जी पण काही आपल्याला चंद्राची हालचाल होताना दिसते तर यामध्ये चंद्रकलेच्या बाबतीमध्ये अमावस्येकडून पौर्णिमेकडे जात असताना गिब्स मून जर बघितला मी किंवा वॅनिंग मून जर बघितला तर वॅनिंग मून मध्ये मला किती % भाग जो आहे हा प्रकाशित दिसतो तर मला 3/4 पार्ट हा प्रकाशित दिसतो. समजतंय ना? विधानांच्या बाबतीमध्ये जर तुम्हाला विचारलं गेलं किंवा समजून घ्या तुम्हाला डायरेक्टली अशी एखादी इमेज दिली, राज्यसेवेला एकदा असा प्रश्न येऊन गेलेला आहे, स्टेट सर्व्हिसला आलेला होता, बट आता आपल्यालाही माहिती आहे की कंबाईनला पण थोडंसं लेवल वाढायला लागलेली आहे, प्रश्नांची मर्यादा किंवा प्रश्नांची लेवल थोडी जास्त डीपमध्ये यायला लागलेली, त्यामुळे थोडं आपण त्या पद्धतीने तयार राहणंही गरजेचं आहे ना. म्हणून तुम्हाला पण हा पार्ट सांगून दिला की जर समजा या बेसिसवर प्रश्न विचारला गेला, बरोबर की नाही, तर तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे. हा फुल मून आहे, ही अमावस्या आहे, ही पौर्णिमा आहे, ही अमावस्या आहे. मग तुम्ही चक्र समजून घ्यायचं. कधी पण लक्षात ठेवा पौर्णिमा आणि अमावस्येच्या चक्रामध्ये जर तुम्हाला कन्फ्युजन असेल तर डायरेक्टली हा ॲरो लक्षात ठेवा माझा मी जो दिलेला आहे तो, कारण चंद्र पृथ्वीभोवती असाच फिरत असतो अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे, त्याच्यावरून तुम्हाला ते इझी जाणार. ठीक आहे, त्याच्यावरून तुम्हाला ते इझी जाणार की कोणत्या ठिकाणी काय लोकेशन असेल.
कारण जेव्हा आपण पौर्णिमेकडून अमावस्येकडे जातो तर पहिल्या फेजमध्ये पौर्णिमेकडून गेल्यानंतर 3/4 पार्ट प्रकाशित दिसतो ना, लगेच थोडे ना अर्धा झाकला जातो. इथे अर्धा होईल, इथे 3/4 होईल आणि इथे पूर्ण झाकला जाईल. बरोबर की नाही? मग इथून पूर्ण अमावस्येकडून पौर्णिमेकडे जाताना 1/4 दिसेल, हाफ दिसेल, 3/4 दिसेल, मग पूर्ण दिसेल. सो हे त्याचं चक्र लक्षात ठेवायचं आपण. ठीक आहे, सिंपल आहे, काहीच अवघड नाहीये. येस, आता मला सांगा, या सेशनमध्ये आजचा आपला पहिला सेशन होता, बट तुम्हाला सूर्यमाला ही कन्सेप्ट व्यवस्थित समजली का? सूर्यमालेचे मूलभूत कन्सेप्ट, त्याची वैशिष्ट्य, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, चंद्रकला याच्या रिलेटेड तुम्हाला इन्फॉर्मेशन जी मी आजच्या या सेशनमध्ये सांगितली ती तुम्हाला व्यवस्थित समजलेली आहे का? आज फर्स्ट सेशन आहे. तुम्ही आता, माझे टिप्स सगळ्यांना एकच आहे, प्रामाणिकपणे मेहनत घ्या. जी पण मेहनत घेतायत स्वतःला फसवू नका. जे तुम्ही इथे अभ्यास आहे त्याला प्रामाणिक रिव्हिजन द्या. रिव्हिजन देणं हे इतकं महत्वाचं आहे की तुम्हाला ते आज लगेच जाणवणार नाही, तर तुम्ही 8 दिवस 15 दिवस कन्सिस्टंट अभ्यास करणार ना, तर त्यावेळेस तुम्हाला जाणवेल की रिव्हिजनला व्हॅल्यू किती असेल. कारण 15 दिवसानंतर जाणवतं की आपण जे अभ्यासलेलं आहे त्याला आपण किती आठवू शकतोय. जर ते आठवत नसेल तर मात्र खूप मोठा प्रॉब्लेम होतो. बरोबर की नाही? हे लक्षात घ्यायचं आपल्याला. क्लिअर? सूर्याचं सेपरेट अभ्यासण्याची काही गरज नाहीये. ठीक आहे? येस, थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. आज तर पहिला सेशन आहे, अजून खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला समजायच्या. मी तुम्हाला बोललो, तुमचं माझं ट्युनिंग जमलं पाहिजे. बस तुमचं माझं ट्युनिंग जमलं ना, तुम्हाला वन ऑफ द बेस्ट पद्धतीने सब्जेक्ट अंडरस्टँड व्हायला सुरुवात होईल. आलं लक्षात? क्लिअर आहे? बघा, आपलं रेग्युलर सेशन 1.5 तासाचा असतो, पण त्यात टॉपिक वाईज आहे. कधी पूर्ण 1.5 तास लागेल, कधी 1.5 तासापेक्षा 5-10 मिनिटं वरती पण लागतील, कधी 15 मिनिटं लवकर पण सेशन संपेल. हे टॉपिकवर डिपेंड करतं. आलं लक्षात की टॉपिक कसा आहे आपला, किंवा किती टॉपिक स्ट्रेच होतोय वगैरे वगैरे या गोष्टी. त्यामुळे त्या पद्धतीने आपला जो आहे हा एव्हरी सेशन जो आहे हा होत राहील. फक्त एक पॉईंट लक्षात घ्या आता तुम्ही सर्वांनी, तुम्हाला काय करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल, हा क्लास व्यवस्थित रिवाइज करायचा आहे. ठीक आहे. दुसरं, आज जे मी शिकवलं ते रेफरन्स बुक मधून वाचा. ठीक आहे. रेफरन्स बुक वाचून झाल्यानंतर तुम्ही नोट्स काढायच्यात. शक्य झालं तर रेफरन्स बुक 2 ते 3 वेळा वाचा, त्याच्यानंतर नोट्स काढा. ठीक आहे. कारण काय असतं की जेव्हा आपण एकदा रिडिंग करतो, 2दा करतो, 3दा रिडिंग करतो ना, तर त्यातल्या सगळ्या गोष्टी ज्या त्या व्यवस्थित अंडरस्टँड होतात. समजतं, एकदम व्यवस्थित समजतात आपल्याला या गोष्टी. आणि म्हणून नोट्स ज्या आहेत या 2 ते 3 रिडिंग नंतर काढा. तोपर्यंत रिडिंगवर जास्त फोकस द्या, समजून घेण्यावर जास्त भर द्या, रिव्हिजनवर पण भर द्या. म्हणजे काय की जेव्हा तुमच्या फायनल नोट्स व्यवस्थित तयार होतात ना, मग फक्त तुमच्याकडे एकच काम आहे की त्या नोट्सला रिवाइज करणं. कधी वाटलं की सर नोट्समधून थोडंसं मला विसरल्यासारखं होतं एखादा टॉपिक, पुन्हा रेफरन्सवर जायचं, वाचून घ्यायचं डिटेलमध्ये. ह्या पद्धतीने अभ्यास करा. ठीक आहे. भारताचा भूगोलही इम्पॉर्टंट आहे, त्याला पण हलक्यात घेऊ नका, हे लक्षात घ्या. फक्त भारताचा भूगोल नसतो. भारताच्या भूगोलामध्ये आपण ओव्हरऑल अदर टॉपिक्स पण बघत असतो. आलं लक्षात? ज्याच्यामध्ये जनरल जिओग्राफीच्या बेसिक कोर कन्सेप्ट आहे त्याही आपण बघत असतो. तर त्यावर पण प्रश्न अनेक सारे येतात, हे समजून घ्या. ठीक आहे. बघा, नोन असलेल्या उपग्रहांमध्ये मोस्टली एनसीआरटी रेफरन्स थ्रू किंवा स्टेट बोर्डच्या रेफरन्स थ्रू जर आपण बघितलं तर आपल्याला हा डेटा मिळतो. पण तुम्ही अगदी लेटेस्ट पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितला तर तुम्ही ऍड करू शकतात, काहीच अडचण नाही त्यामध्ये. तुम्हाला वाटतं तुम्ही बिनधास्त करू शकतात त्यामध्ये. क्लास नोट्स सफिशियंट आहेत का? क्लास नोट्स सफिशियंट, बघा तुम्हाला मी सांगितलं, जितकं तुम्ही शॉर्टकटचा विचार करणार तेवढं तुम्हाला कुठेतरी कमतरता तुमच्या अभ्यासामध्ये जाणवेल. म्हणून मी बोललो की क्लासेस हे इम्पॉर्टंट असतात, बट सायमल्टेनियसली सेल्फ रिडिंग हेही खूप जास्त इम्पॉर्टंट असते. स्वतः रेफरन्सेस वाचणं, ते समजून घेणं. जोपर्यंत तुम्ही त्या गोष्टी शिकणार नाही, तुम्ही इथे कितीही अभ्यास करा, त्याचं तुम्हाला जास्त आउटपुट मिळणार नाही. तर तुम्हालाही थोडंसं जमलं पाहिजे या गोष्टी. समजून घ्या, तुम्ही रेफरन्सेस वाचणार, तुम्हालाही कंटेंट काढायला जमला, तुम्ही क्लासमध्ये समजून घेतला, त्याचा इम्पॅक्ट जेवढा जास्त होईल ना, तेवढा फक्त एका गोष्टीवर डिपेंड राहिल्याने होणार नाही. त्यामुळे ही पूर्ण प्रोसेस आहे. पूर्ण प्रोसेसला व्यवस्थित या ठिकाणी फॉलो करा.
पीडब्ल्यूचे जरी तुम्ही बुक घेतलेले असतील तरी बेस्ट आहेत, त्यातूनही तुमचा अभ्यास अगदी बेस्ट होणार आहे. कारण पीडब्ल्यूचे बुक्स मल्टिपल रिसोर्सेसला युटिलाइज करून आपण बनवत असतोय, की ज्याच्यामध्ये एक प्रॉपर कंटेंट तुम्हाला मिळाला पाहिजे, एक्झाम ओरिएंटेड कंटेंट मिळाला पाहिजे. त्यामुळे तुम्ही पीडब्ल्यूचे जरी बुक्स घेतलेले असतील तर तेही ॲज अ रेफरन्स म्हणून फॉलो केले तरी चालतंय. ठीक आहे. आता आजच्या ज्या क्लासच्या नोट्स आहेत ना, ह्या तुम्हाला अशाच्या अशा मिळतील. पुढच्या 48 तासामध्ये तुम्हाला एक सेपरेट मराठी नोट्सची पीडीएफ मिळेल, एक सेपरेट इंग्लिश नोट्सची पण पीडीएफ मिळेल. ठीक आहे. आणि हे दर प्रत्येक क्लाससाठी तसंच असेल. ऑल राईट. येस, क्लासचा आपला हाच टाइम असेल 2 ते 3:30 पर्यंत. बट माझा 3:30ला लगेच पुढचा क्लास असतो, त्यामुळे 5-1 मिनिटं आपण लवकर संपवत जाऊ क्लासला. ठीक आहे. चला थांबूया आपण आपल्या आजच्या सेशनमध्ये. ऑल ऑफ यू गाईज भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये नवीन टॉपिकसह, नवीन माहिती